Such a wonderful time we are here. इतक्या सुंदर वेळेमध्ये आपण आहोत. God is surely interested in changing our lives. देवाला नक्कीच आपली जीवन बदलण्यातच इंटरेस्ट आहे. He is interested in blessing us. देवाला आपल्याला आशीर्वाद देण्यामध्ये इंटरेस्ट आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to see something new. आज काहीतरी नवीन पाहणार आहोत. And I believe God is going to bless each one of us. आणि माझा असा विश्वास आहे की देव त्यातून आपल्याला प्रत्येकाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. And today being Sunday, रविवार आहे. we are all free. सगळे आपण फ्रीच आहोत. We need not think about much things now. आणि रविवारी फारसं काही टेन्शन नसतं. Just think बराच काही upon विचार God. डोक्यावर नसतो. रविवारी फक्त देवाचाच विचार करायचा. Listen to His word. रविवारी त्याचं वचन ऐकायचं, कारण रविवारी पंचिंग इन पंचिंग आउट वगैरे वगैरे नसतात. नसायला हवे आहेत. So be blessed. तर आशीर्वादित राहा Amen. आणि वचन ऐका. Anointed to rule. राज Anointed to rule, but too weak to fight. राज्य करायला अभिषिक्त, पण लढायला फार अशक्त. Anointed to rule, राज्य करायला अभिषिक्त, but too weak to fight. पण लढायला फार अशक्त. Is this possible? हे शक्य आहे का? Yes. आहे. We'll open our Bibles to 2 Samuel chapter 3 verse 39. 2 शमूएल याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 39व वचन. सगळ्यांनी आता वचन ऐकायला बसा. 2 शमूएल 3रा अध्याय आणि त्यातलं 39व वचन. And I am this day weak, though anointed king, and these men, the sons of Zeruiah, be too hard for me. The Lord shall reward the doer of evil according to his wickedness. 2 शमूएल 3:39. आणि आज मी अभिषिक्त राजा असून अशक्त आहे, आणि हे पुरुष सरुवेचे मुलगे माझ्याशी फार कठोर झालेले आहेत. यहोवा दुष्टाई करणाऱ्याला त्याच्या दुष्टाई प्रमाणे परत देवो. Praise God. देवाला धन्यवाद. There are times in life आयुष्यामध्ये असे काही समय असतात where we are exactly where God has called us to be, की जिथे आपण अचूक रीतीने देवाने आपल्याला जिथे पाचारित केलंय तिथे असतो, but पण yet we see तरी आपल्याला असं लक्षात येतं that weakness takes over. की मी अशक्त आहे. म्हणजे देवाने पाचारित केलेल्या जागेत तर मी आहे, पण अशक्त आहे. We are in a place of anointing, अभिषेकाच्या जागेत आपण आहोत. walking in our calling, आपल्या पाचारणात सुद्धा आपण चालत आहोत, yet we feel weak. तरी सुद्धा आपल्याला अशक्त वाटतं. Is it possible? असं शक्य आहे का? Yes. आहे. We see in the life of David. आपल्याला दाविदाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. He said, this day I am weak. दावीद म्हणतो ना, आज मी अशक्त आहे And don't underestimate me. आणि मला तुम्ही कमी लेखू नका. I am anointed. मी अभिषिक्त आहे, पण आज मी अशक्त आहे. Don't think so I am not anointed. असा विचार करू नका माझा अशक्तपणा आज बघून की माझ्यावर अभिषेक नाही आहे. Anointing is there. अभिषेक आहे, Yet तरी I feel weak. मला अशक्त वाटतंय. David was anointed king. दावीद अभिषिक्त राजा होता. God had chosen him. देवानेच त्याला निवडलेलं होतं. He was not outside God's will. तो काही देवाच्या इच्छेच्या बाहेर नव्हता. He was right where God placed him. तो अगदी तिथेच होता जिथे देवाने त्याला नेमलेलं होतं. But yet he says, तरी दावीद म्हणतो, I am weak. आज मी अशक्त आहे. Why is David weak? का दावीद अशक्त पडलाय? See, that's very important to know. महत्वाचं आहे हे जाणून घेणं की तो त्याच्या कॉलिंग मध्ये आहे, त्याच्यावर अभिषेक आहे, तरी सुद्धा तो अशक्त का आहे? Because the people around him, कारण त्याच्या अवतीभोवतीची जी माणसं आहेत they were making him weak. ती त्याला अशक्त पाडतायत. Sometimes कधी कधी it's not our problems that make us weak. आपल्या समस्या आपल्याला अशक्त करत It's नसतात. the people around us that make us weak. आपल्या अवतीभोवती जी माणसं आहेत ना, ती माणसं आपल्याला अशक्त करतात. How many are getting me what I'm आपल्या saying? अवतीभोवतीची माणसं आपल्याला वीक करून सोडतात. Amen. आमेन. Joab योआब and the sons of Zeruiah, आणि सरुवेचे मुलगे, he says they were too hard for me. तो म्हणतो माझ्यासाठी ते फार कठोर होते. They are around me. माझ्या अवतीभोवतीच आहेत ते, They are with me. माझ्या सोबतच आहेत ते, But they are too difficult people to handle. पण ते फार अवघड आहेत बाबा. व्हेरी डिफिकल्ट टू हँडल अँड कोप अप विथ. त्यांच्याशी कसं वागायचं तेच कळत नाही. तो म्हणतो फार कडक लोक आहेत, They are rebellious people. बंडखोर माणसं आहेत ही.
So David had the anointing to rule, तर दाविदावरती अभिषेक होता राज्य करायचा, but yet he felt too weak to fight the battles around him. तरी अवतीभवती त्याच्या जी युद्ध होती ती युद्ध करायला त्याला फार अशक्त वाटायचं. Sometimes you can fight the battle with the unbelievers, कधी कधी ना अविश्वासू लोकांशी तुम्ही युद्ध करू शकता, but battle against our own people who are not in the right will of God is a difficult task. पण आपली स्वतःची माणसं जर ती देवाच्या योग्य इच्छेमध्ये नसतील तर त्यांच्याशी युद्ध करणं, त्यांना हाताळणं फार अवघड काम आहे. Sometimes home people are difficult to handle आणि कधी कधी घरची माणसं सुद्धा हाताळायला फार अवघड होतात than outside people. बाहेरच्या माणसांपेक्षा. बाहेरच्यांना आपण सोप्या रीतीनं टॅकल करू शकतो, कधी कधी घरच्यांना नाही करायला जमत. How many are understanding? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? Yes, you are anointed. आहात तुम्ही अभिषिक्त, You are in the will of God. देवाच्या इच्छेत सुद्धा तुम्ही चालत आहात, You are in the calling of God. देवाच्या पाचारणात सुद्धा तुम्ही आहात. But to handle the closest people at times becomes hard. पण कधी कधी अगदी जवळच्या माणसांना हाताळणं अवघड होतं. This is what David's incidents is letting us know. दाविदाची ही घटना आपल्याला असं शिकवत आहे, And this is a reality for many of us. आणि आपल्यातल्या अनेकांसाठी ही वास्तविकता पण आहे. You may be also anointed to lead a church. आणि तुमच्यावर सुद्धा अभिषेक असेल एखादं चर्च चालवायचा वगैरे, But पण the wrong people around you तुमच्या अवतीभोवतीची जी कोणी माणसं आहेत are making you weak. ती तुम्हाला अशक्त पाडतायत. Even in the church, चर्च मध्ये सुद्धा if you are surrounded by wrong people, जर चुकीची माणसं तुमच्या अवतीभोवती आली, though you are anointed, जरी तुझ्यावर अभिषेक असेल you will feel weak. तरी तुला अशक्त वाटेल. Very few amens. आमेन कमी आले, अपेक्षितच See, होतं. you may be called to build a home, तुम्हाला घर बांधायला बोलावलेलं असेल, but your children are constantly troubling you. पण तुमची मुलं तुम्हाला सारखा त्रास देतात. Maybe your husband is not supporting you. तुमचा नवरा कदाचित तुम्हाला आधार देत नसेल. प्रपंचाचे गाडे चालवायला सगळ्यांनाच आमंत्रण आहे, Or maybe your wife is always arguing with you. पण ते करताना कदाचित नवरा साथ देत नाहीये, मुलांचे त्रास होत आहेत, बायको तुझ्याशी सारखा वाद घालतीये, And it leaves you feeling powerless. आणि मग असं वाटतं की मी किती सामर्थ्यहीन आहे. Yes, you are anointed. अभिषिक्त तू आहेस, You are a prayer warrior. प्रार्थना योद्धा पण आहे, तू प्रार्थना छान करतो, You are a leader in the church. चर्च मध्ये तू लीडर आहे, You have taken up some responsible places. काही जबाबदारीची जागा तू चर्च मध्ये घेतलेली आहे, Yet, तरी in the home front, घरात you feel weak. तुला अशक्त वाटतं. Yes? हो की नाही? घर का मामला कोई आमेन करके साथ भी नहीं देता. हम देते हैं. I was asking the Lord, what message should I give? मी प्रभूला विचारत होतो की काय बोलू आज. God put this in my heart. देवानी माझ्या हृदयात हे टाकलं. I prayed for all of you. तुम्हा सगळ्यांसाठी मी प्रार्थना करून आलोय. I got up at 5:30 फार लवकर उठलो आज मी, 5:30लाच उठलो होतो, and sought the Lord's face. आणि प्रभूला प्रार्थना करत जे बसलो ना, In fact, at 5 o'clock I was praying. उलट पक्षी 5 वाजताच माझी प्रार्थना सुरू झाली होती. Today somebody is going to be touched. आज कुणाला तरी स्पर्श होणार आहे, Somebody is going to be healed. आज कुणाला तरी आरोग्य मिळणार आहे, Somebody is going to be strengthened. आज कुणाला तरी शक्ती मिळणार आहे, Somebody is going to be delivered. आज कुणाला तरी सुटका मिळणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. It's going येशूच्या to happen. नावामध्ये. Amen. See there what's going on there, please. Savio, Apollo, please. You may be chosen to start a business, आणि तुम्हाला कदाचित व्यवसाय सुरू करायला बोलावलेला असेल, but the very people you trusted are now working against you. पण ज्या लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवला ती लोकच आता तुमच्या विरुद्ध वागत असतील. Like David, जसं दावीद. बाकीच्यांनी बसून घ्या. Volunteers and other people, please sit down. you know God's hand is on you, तुम्हाला माहितीये देवाचा हात तुमच्यावर आहे, but you feel tired, पण तुम्हाला दमल्यासारखं वाटतं, you feel frustrated, तुम्हाला कंटाळा आल्यासारखं and वाटतं, you feel very, very weak. आणि तुम्हाला अशक्त वाटतं. But David shows us something very important. पण दावीद आपल्याला काहीतरी महत्वाचं दाखवतो. He says, दावीद म्हणतो, when you are weak, जेव्हा तुम्ही अशक्त आहात don't fight on your own. त्याला स्वतःहून ते झगडे करायला आणि लढायला जाऊ नका. Don't fight against your strong people who are the closest to you. तुमचे अगदी जवळचे जे लोक आहेत आणि ते अगदी बलवान आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही स्वतःहून युद्ध अशी लढायला जाऊ नका. Don't fight with your own strength. एकट्यावर स्वतःच्या शक्तीवर त्या जवळच्या माणसांशी युद्ध लढायला जाऊ नका. Leave it in God's hand. देवाच्या हातात सोडून द्या.
In 2 Samuel 3:39, 2 शमूएल 3:39 मध्ये the last part, शेवटचा जो भाग आहे, the Lord shall reward the doer of evil according to his wickedness. यहोवा दुष्टाई करणाऱ्याला त्याच्या दुष्टाईप्रमाणे परत देवो. So David trusted God to deal with those who were making him weak. म्हणजे दाविदाने देवावर विश्वास ठेवला. जी माणसं त्याला अशक्त पाडत होती त्या लोकांना देवाने हाताळण्यासाठी त्याने देवावरच विश्वास ठेवला. And in time God did it. आणि वेळेत देवाने कार्य केलं. So if you are weak today, मग आज जर तुम्हाला अशक्त वाटत असेल, even though you are anointed, जरी तुम्ही अभिषिक्त आहात त्यात वाद नाही, don't give up. तरी हार नका मानू. Don't think so you are not anointed. असा विचार करू नका की अरे माझ्यावर अभिषेकच नाही, बहुतेक मी अभिषिक्तच नाहीये, No. बहुतेक नाही नाही असं नाही. Weakness does not mean that you are not anointed. आज तुला अशक्त वाटतं याचा अर्थ असा होत नाही की तुझ्यावरचा अभिषेक गेलाय का तू अभिषिक्त You are नाही. still anointed. तू तरी अभिषिक्त You आहेस. can be weak, आणि आज तू but अशक्त you are असशील, still anointed. पण तरी तू You अभिषिक्त may be आहेस. anointed, अभिषिक्त but तू you can आहेस. still be weak. अभिषिक्त जरी तू असलास तरी तुला अशक्त वाटू शकतं. Amen. आमेन. So don't condemn yourself. तर स्वतःला दंडाज्ञा देऊ नका की माझ्यावरती एवढं मोठं पाचारण आहे, एवढा मोठा अभिषेक आहे, असं कसं मला वीक वाटू शकतं कधी कधी. Don't fight in anger. आणि रागावून त्या रागाच्या भरात भांडणं नाही करायची. Don't let your heart grow bitter. हृदयाला कडूपणा येऊ देऊ नका. Put it in the hands of God. देवाच्या हातात सोडून मोकळे व्हा. The same God who anointed you ज्या देवाने तुला अभिषेक दिलाय will fight for you. तो तुझ्यासाठी लढेल. Sometimes what your anointing cannot do, God can do. कधी कधी तुझा अभिषेक, तुझ्या वरचा अभिषेक जो करू शकत नाही ते देव करू शकतो. कधी कधी असंही होतं. Your weakness will not stop your calling. तुझा अशक्तपणा तुझं पाचारण थांबवू नाही शकत बेटा. यू आर कॉल्ड, वन्स कॉल्ड ऑलवेज कॉल्ड, टिल डेथ कॉल्ड. Your weakness will not stop your talents. तुझा अशक्तपणा तुझे कलागुण आणि टॅलेंट थांबवू नाही शकत की आज मला वीक वाटतंय, बहुतेक माझा टॅलेंट आज जाणार, असं नसतं ते. God will finish what He started in your life. देवाने तुझ्या जीवनात जे सुरू केलंय ते देव संपवेल. That's what Philippians 1:6 says. फिलिप्पी 1:6 मध्ये असं लिहिलेलं आहे. Being confident of this, that He who began a good work in you will carry it on to completion until the day of Christ Jesus. फिलिप्पी 1:6 लिहिले पहा, कारण मला हाच भरोसा आहे की ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. Praise God. देवाला धन्यवाद. Take some points. काही मुद्दे देतो ते घ्या. First point. पहिला मुद्दा, Weakness doesn't cancel your calling. अशक्तपणातनं तुझं पाचारण रद्द होत नाही. And I am this day weak though anointed king. आज मी अभिषिक्त राजा आहे तरी देखील अशक्त आहे असं दावीद बोलला. This is the confession of King David. दावीद राजाने केलेली ही कबुली आहे. He's not saying I am anointed. दावीद असं नाही म्हणत आहे की मी अभिषिक्त आहे. He says I am weak also. तो म्हणतो मी अभिषिक्त आहे पण मी आज अशक्त पण आहे. David is anointed, दावीद अभिषिक्त आहे but yet he feels weak. तरी त्याला अशक्त वाटतंय. You may be saying तुम्ही म्हणत असाल I am anointed and chosen, की मी अभिषिक्त आहे, मी देवाने निवडलेली आहे, but why do I feel weak? का मला असं अशक्त वाटत असेल? Even if you are feeling weak, जरी तुम्हाला अशक्त वाटलं, your anointing has not left you. तुझा अभिषेक तुला सोडून गेलेला नाहीये बेटा. When David confessed it, जेव्हा दावीदाने कबूल केलं his weakness, की मला आज अशक्त वाटतंय, his anointing was still on his head. तरी त्याच्या डोक्यावर अभिषेक होता. मी अशक्त आहे, आय एम फीलिंग वीक टुडे असं म्हणून डोक्यावरचे अभिषेक जात नसतात. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? Anytime you feel weak doesn't mean the anointing has left you. कधी तुला जर अशक्त वाटलं त्याचा अर्थ असा नाहीये की तुझ्यावरचा अभिषेकच निघून गेला. It's still there. अभिषेक आहे. When the anointing, when the anointed stumble, अभिषिक्त माणसं जेव्हा चाचपडतात, when the anointed stumble, आणि अभिषिक्त जेव्हा अडखळतात, God still holds you. तरी देव त्यांना धरून ठेवतो. Because you are anointed. कारण तुम्ही अभिषिक्त आहात, Because God has selected you. कारण देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, Because God has given you a calling. कारण देवाने तुम्हाला पाचारण दिलेलं आहे, Because God has handpicked you. कारण देवाने तुला हाताने वेचलेलं आहे, म्हणून देव तुम्हाला त्या अवस्थेत सुद्धा येऊन धरतो. He will hold you. धरतो, धरेल. ही David बेटा आहे. felt very weak. दावीदाला फार अशक्त वाटलं. Not because he was not anointed, असं काही नाही की तो अभिषिक्त नव्हता म्हणून तो वीक पडला, but नाही. because he was surrounded by strong people अवतीभोवती फार कडक डोक्याची माणसं होती, who did not respect
his heart for God. जी दाविदाचं जे देवासाठीचं हृदय होतं ना त्याला आदरच देत नसत एवढी कडक डोक्याची माणसं त्याच्या The अवतीभोवती. main reason David felt weak was आणि दाविदाला अशक्त वाटलं त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे he wanted to lead with kindness. त्याला दयेनं काम करायचं होतं. But the people around him पण त्याच्या अवतीभोवती जी माणसं होती ना only understood power and violence. त्यांना नुसतं सत्ता आणि हिंसा हीच भाषा कळायची. They always used to tell David, आणि ती अवतीभोवतीची माणसं नेहमी दाविदाला म्हणायची, see Saul, बघा ना हा शौल he's come in your hands. कसा तुमच्या हातात आज आलाय, Kill him. कशाला सोडताय त्याला, ठार मारा की. Their opinion always was contrary to David. आणि त्यांची मतं दाविदाच्या मताच्या अगदी विरुद्ध असायची. But David was a shepherd at heart. पण दावीद हृदयाने मेंढपाळ होता ना, He cared for the people. त्याला लोकांची काळजी नेहमीच असायची. He wrote songs because he always loved the people. त्याने स्तोत्र लिहिली कारण त्याचं लोकांवर नेहमीच प्रेम होतं. But men like Joab यवाबासारखी माणसं and the sons of Zeruiah, आणि सरुवेचे जे मुलगे तसली माणसं they were different. ती वेगळी होती. They were only warriors. आणि ती नुसती युद्धच करायचं. They did not carry the anointing. लढाईच करायची. अभिषेक कणभर नाही. They only wanted to take action. नुसत्या कृती करायच्या, आर्ग्युमेंट करायच्या, They were वादविवाद करायचा hard. आणि कडक हृदयाचे आपला पॉइंट प्रूव्ह करायचा. They were rough. आणि एवढे खडबडीत रफ, They were violent. एवढे हिंसक मारामारी करायला असूसलेले. They did not understand David's desire for peace and mercy. त्यांना दाविदाची इच्छा कळायचीच नाही की मला शांती हवी आहे, मला दया हवी आहे. They don't know what is waiting on God. असल्या लोकांना कळतच नसतं ना देवाचरणी वाट पाहणं म्हणजे काय. So David was in a hard place. तर दावीद अशा रीतीनं या अवघड परिस्थितीत अडकला. What kind of people are around you? आता तू तपास बेटा, तुझ्या अवतीभोवती कुठल्या पद्धतीची माणसं आहेत. If you are anointed, समजा तुझ्यावर अभिषेक आहे you will be hard pressed. तर तुझ्यावर सुद्धा तो दबाव येणार आहे. इकडून चेपतोय तिकडून चेपतोय. Because the people around you are not का anointed. अवतीभोवतीची माणसं अभिषिक्त नाहीत ना रे. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय. The people around you, if they are not anointed, they will make you weak. आणि तुझ्या अवतीभोवती जर अभिषिक्त लोक नसतील तर ती तुला अशक्त करून सोडणार. If people in your home are not anointed, they will make you weak. तुझ्या घरची माणसं सुद्धा जर अभिषिक्त नसतील तर ती तुला अशक्त करून सोडणार बेटा. The anointed will feel weak. अभिषिक्तांना सुद्धा अशक्त वाटतं. When you are surrounded with people who are not anointed. अवतीभोवती जर अभिषिक्त लोक नसतील तर जे अभिषिक्त आहेत त्यांनाही अशक्त वाटतं. David was a king. दावीद राजा होता. Yet he felt weak like an ordinary man. तरी त्याला एखाद्या साधारण माणसासारखं अशक्त वाटायला लागलं. He felt he had to tolerate these hard men. आणि त्याला असं वाटायला लागलं की या कडक डोक्याच्या माणसांना मला किती सहन करावं लागतंय. Why? का? Because they were more powerful than David. कारण ती कठोर आणि कडक हृदयाची माणसं दाविदापेक्षा जास्त सामर्थ्यवान आणि भारी पडली. They will kill and they will let themselves be killed also. ते मारामारी करणार, लोकांना ठार मारणार, त्यात स्वतःही मरणार असा त्यांचा स्वभाव. But why didn't David remove them? पण मग दाविदाने त्यांना काढून का नाही टाकलं. If he removed them, जर दाविदाने त्यांना काढून टाकलं असतं he might lose his army. तर दाविदाचं सैन्य गेलं असतं कदाचित. Because Joab was the commander in chief कारण in David's army. दाविदाच्या सैन्यामध्ये यवाब सेनापती होता. तर ह्यांना जर काढून लावलं असतं तर दाविदाचं सैन्य गेलं असतं. Because he would fill up all the soldiers' minds कारण की तो सगळ्या सैनिकांच्या मनात जाऊन मग काहीतरी भुसा भरणार and take them away. आणि सगळ्यांना घेऊन निघून जाणार. दावीद न्यू इट. What can he do? काय करणार तो. त्याला माहिती होतं ह्यांना मी जर असं टॅकल करायला गेलो हे जातील, दुसऱ्यांच्या डोक्यात भुसा भरतील, सगळ्यांना घेऊन निघून जातील. If he kept them, they could ruin everything. आणि त्यांना ठेवलं तर हे सगळ्याचा नाशही करतील. That's why he said, म्हणून तो म्हणाला I am weak today, आज मी अशक्त आहे. though I am anointed king. अभिषिक्त राजा आहे मी. And these men, पण ही माणसं the sons of Zeruiah, सर्वेचे मुलगे are too hard for me. हे सगळे पुरुष मला फार कठोर झालेत. This is like a pastor who wants to build his church, हे एखाद्या अशा पास्टरांसारखं आहे ना की ज्या पास्टरांना आपलं चर्च बांधायचं आहे. but then people around him, पण अवतीभोवती जी माणसं आहेत ना they are too much dominating. फार अशी खूपच साम्राज्य करणारी, डॉमिनेटिंग, सगळं स्वतःच चालवणारी. And if your people around you are not anointed, आणि तुमच्या अवतीभोवतीची माणसं जर अभिषिक्त नसली finished. तर झालं You मग. will feel weak. मग तुला अशक्त वाटणारच आहे. You will always feel weak. तुम्हाला नेहमी अशक्तच वाटणार. The pastor will feel weak. पास्टरांना पण अशक्त वाटणार. Because the pastor wants peace. कारण पास्टरांना शांती हवी He आहे. wants the church to grow. पास्टरांना असं हवंय की चर्च वाढावं. And he fears if I remove these people, पास्टरांना मग भीती वाटते या लोकांना जर मी काढलं the whole church might fall apart. अख्खं चर्च पडू शकतं याच्यात.
It's like a father who is very gentle, हे एखाद्या बापासारखं आहे की जो बाप अगदी सौम्य आहे, but his son is very rebellious पण and violent. मुलगा फार बंडखोर आणि हिंसक आहे त्यांचा. But the father wants to keep the family intact. पण बापाला परिवार एकत्रित ठेवायचा आहे. He wants the family to be one. बापाची इच्छा आहे की परिवार एकत्र राहावा. And so the father humbles himself. मग बाप स्वतःला नम्र करतो. Though he is anointed, जरी अभिषिक्त आहे yet he feels very weak. तरी त्याला अशक्त वाटतं. काल एक साक्ष दिली वडिलांनी, एका रिक्षा घेतली मी लोनवर, Yes. लोन वगैरे फेडलं, शेवटी मुलगा म्हणाला ही रिक्षा मी घेऊन जाणार, घेऊन गेला. बाप तसाच, त्यांनी परत लोन काढून परत रिक्षा घेऊन आता ती रिक्षा बाप चालवतो. Say, हे असं आहे, सध्याचं चित्र असं आहे. तुम्ही लोक फार विचार करायला लागलाय, गोष्टी जरूर काही ना काही होत आहेत. the father loves his son, बापाचं मुलावर प्रेम आहे and that's why he feels weak. म्हणून मग त्याला अशक्त वाटतं. But the son does not feel that kind of love. पण मुलाला नाही काही जाणवत ते प्रेम ब्रीम, And so he can take any rash decision. आणि मुलगा काही पण रॅश काहीही निर्णय त्या अवस्थेत घेऊ शकतो. And so the father cannot control him. मग बापाला नाही नियंत्रण ठेवता येत. Like one father told me, जसं एक वडील मला म्हणाले, Pastor, I don't know what to do. पास्टर मला कळतच नाही मी काय करू. My son is gone out of my hands, माझा मुलगा माझ्या हाताबाहेर गेलाय, but I cannot tackle with this issue मला समजत नाही हे कसं हाताळू. because he threatens me that he will commit suicide. कारण तो मला भीती घालतो, दहशत घालतो माझ्यात, मी आत्महत्या करीन, मी जीव देईन. What can the father do? मग ते वडील काय करणार? He cannot be hard. आता ते अवघड आणि कठीण आणि कठोर राहून तर चालणार नाही. The son may be foolish, but the father cannot be. मुलगा मूर्ख असेल, बावळटपणात असं सगळं करत असेल, पण बापाला मूर्ख होऊन चालणार नाही ना. त्याने धमक्याच असल्या दिल्यात. It's like a mother who loves her family, हे एखाद्या आईसारखं आहे ना, ज्या आईचं आपल्या परिवारावर प्रेम आहे, but her husband is angry and harsh, पण नवरा चिडलाय, नवरा कठोर आहे, and she feels very weak. आणि मग तिला अशक्त वाटतं. And though she is anointed, she feels weak जरी ती अभिषिक्त असली तरी तिला अशक्त वाटतं. because she wants to keep the whole family together. कारण तिला संपूर्ण परिवार एकत्र ठेवायची इच्छा आहे, त्याच्या पलीकडे तिच्या मनात काही नाहीये. And so she humbles herself more and more. मग ती स्वतःला अजून अजून नम्र करते, She feels very weak, आणि तिला अशक्त वाटतं. but she is tired of fighting. मग ती थकून जाते. ते सगळं युद्ध करता 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 ती दमून जाते. David was not weak because he was a bad leader. दावीद काही फार खराब लीडर होता म्हणून असा होता असं नाही. He was weak because he cared deeply. तो अशक्त का पडला? कारण त्याला तेवढी काळजी वाटायची. Are you getting me? कळतंय का? But the people around him did not care the same way. पण त्याच्या अवतीभोवतीच्या माणसांनी त्या पद्धतीनं काळजी केली नाही. You have to have people around you who also have a shepherd's heart. तुमच्या अवतीभोवती अशी माणसं ठेवा की ज्यांच्यामध्ये सुद्धा मेंढपाळाचं हृदय आहे. Then life will be easy for you. मग आयुष्य सोपं जातं बेटा. तुझं आयुष्य मग तुला सोपं जाईल. तुझ्या अवतीभोवती मेंढपाळाचं हृदय असणारी लोक ठेव, कठोर कडक डोक्याच्यांना. काय करायचं देवाला विचार. David was weak दावीद अशक्त पडला because he was a man after God's own heart. कारण हा दावीद एक तर देवाच्या हृदयामागचा माणूस, But he was surrounded with men of a sword. व अवतीभोवती तलवार घेऊन उभे असलेले लोक त्याच्या. But here's the truth. पण हे सत्य आहे, His weakness was his greatest strength. त्याचा अशक्तपणा त्याची मोठी ताकद होता. Our weakness is our greatest strength. आपला अशक्तपणाच आपली मोठी ताकद आहे. Because it kept David depending on God alone. कारण त्या अशक्तपणामुळे दावीद नेहमी फक्त देवावरच अवलंबून राहिला. How many are getting me what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतो? माणसाकडे जेव्हा काहीही ऑप्शन आणि पर्याय उरत नाहीत, तेव्हा माणूस सगळं देवाच्या हातात सोडूनच देतो. द्यायला लागतं आणि द्या, हट्टी बनू नका. That's why David always prayed, म्हणून दावीदाने नेहमी प्रार्थना केली. always sang, नेहमी त्याने स्तोत्र always गायले. worship, नेहमी आराधना केली. always praised, नेहमी प्रार्थना, नेहमी always स्तुती, leaned on God. नेहमी आराधना, नेहमी देवाचा टेका, always went to the temple of नेहमी God. देवाच्या मंदिरी जात राहिला. सारखं 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 चर्च चर्च. Why? का? Because he was surrounded with such people. अवतीभोवती सगळी कठोर कडक डोक्याची माणसं, And that pushed him towards आणि God. त्या पायी तो देवाच्या जवळ जवळ येत राहिला. आमेन आमेन आमेन. And that is why God also was always with him. आणि म्हणून देवही त्याच्या सोबत नेहमी राहिला. That's why David said म्हणून दावीद बोलला in Psalm 28 verse 7, स्तोत्र 28 त्यातलं 7वं वचन, the Lord is my strength and my shield. My heart trusts in him and he helps me. स्तोत्र 28 आणि त्यातलं 7वं वचन दावीद बोलला, यहोवा माझे बळ आणि माझी ढाल आहे, माझ्या हृदयाने त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे आणि मी सहाय्य पावलेलो आहे. म्हणून माझे हृदय उल्हासत आहे
आणि मी आपल्या गायनाने त्याची स्तुती करणार आहे. Did you see that? बघा, These people pushed him towards God. या माणसांनीच मग त्याला देवाकडे जवळ ढकललं असं म्हणायचं. When you feel weak like David, जेव्हा तुम्हाला सुद्धा दाविदासारखं अशक्त वाटायला लागेल, keep trusting God. देवावर विश्वास ठेवत जगा. Your heart is your strength. तुझं हृदय तुझी ताकद आहे, Because your heart trusts in God. कारण तुझ्या हृदयाचा देवावर विश्वास आहे. Just because you feel weak तुला अशक्त वाटतंय म्हणून does not mean there is no hand of God upon your असा life. अर्थ लागत नाही की देवाचा हात आता तुझ्या आयुष्यावर राहिला नाही. It doesn't mean that you're not called of God. तुला अशक्त वाटतंय याचा अर्थ असा नाही की देवाचं पाचारण तुझ्यावर आलेलं आता गेलं. पाचारणाशी येत जात नसतात. ती You आली की can आलेलीच be असतात. chosen. तुम्ही निवडले जाऊ You शकता. can be called. तुमच्यावर पाचारण पण You असेल, can be anointed तुम्ही अभिषिक्तही असाल, and still feel weak. तरी तुम्हाला अशक्त वाटू शकतं. हे जाणा, You हे can still समजून be घ्या. weak. वी आर नॉट ऑल दॅट पॉवरफुल. We are not superhumans. आपण काही सुपर माणसं We नाही, are not supermen. आपण सुपरमॅन पण नाही. We are men with super anointing. आपण अशी माणसं आहे ज्यांच्यावर सुपर अभिषेक, And yet we feel weak. आणि कधी कधी अशक्त वाटतं तरीही So वाटतं. that we will know अशासाठी की आपल्यालाही कळावं that God is the strength of my life and the portion forever. की देव माझ्या जीवनाची शक्ती आणि माझ्या हृदयाचा कायमचा वाटा आहे. Amen. मी इस्टेटीत देवाला सोडून जाणार आहे. ज्यांना हवा असेल त्यांनी पश्चात येऊन घ्यावा. We all have moments like David. सगळ्यांच्या जीवनात दाविदासारखे क्षण येतात. You may have prayed. तुम्ही प्रार्थना केली You may असेल, have fasted. तुम्ही उपास केली You असतील, may be very faithful to God. तुम्ही देवाला विश्वासू सुद्धा असाल You फार, may have heard God's voice. आणि तुम्ही देवाची वाणी पण ऐकली You असेल. must have felt His anointing. तुम्हाला देवाचा अभिषेक पण जाणवला You may असेल, also have seen His miracles. आणि तुम्ही देवाचे चमत्कार सुद्धा होताना पाहिले But असतील. still, तरीही you can have days असे दिवस तुझ्याही जीवनात येऊ शकतात when you still feel weak. की जिथे तुला अशक्त वाटतंय. David said, this day, दावीद म्हणाला, आजच्या दिवशी, today, लिहिलंय बघा, आज more than any other day. आणि कुठल्याही दिवसापेक्षा जास्त आज, टुडे. Yes, other times I felt little weak. हा, इतर दिवशी मला थोडंसं अशक्त वाटायचं, But today, आज I feel completely weak. मला संपूर्ण अशक्त वाटत आहे. So there are days in our life तर असे दिवस आपल्या जीवनात येतात बेटा, when you feel very weak. जेव्हा खूप अशक्त वाटतं. Because कारण sometimes कधी कधी it's not all about you. सगळं तुझ्याविषयी नाही आहे, It's about the people around you. तुझ्या अवतीभवतीच्या लोकांविषयीच आहे. You have not made yourself weak, तू स्वतःला अशक्त केलेलं नाही, but the wrong people made you weak. चुकीच्या माणसांनी तुला अशक्त That's केलं. why God stands by you. म्हणून देव तुझ्या बाजूने उभा आहे. That's why He accepts your म्हणून weakness. देव तुझा अशक्तपणा सुद्धा स्वीकारतो. Because कारण you are not retaliating. तू प्रत्युत्तर करत नाही, You are not fighting back. तू आर्ग्युमेंट करत नाही, तू परत लढत नाही, And that is making you weak. आणि त्यातनं तू अशक्त पडतो की आपण झगडे करत नाही, आपण आपला पॉइंट सिद्ध करायला जात नाही, आम्ही वाद घालत नाही. It's the wrong people पण चुकीचे लोक who often make us weak. नेहमी आपल्याला अशक्त करतात. It's those whom we trusted. ज्यांच्यावर आपण विश्वास The ठेवला, ones who have been very close to you. जे आपल्या फार जवळ होते, Those we have given opportunities. ज्यांना तुम्ही संधी सुद्धा दिली, Those people whom we picked up from the lowest rung. ज्या लोकांना आपण खालच्या स्तरात न उचललं, Those whom we loved. ज्यांच्यावर आपण माया लावून Who प्रेम केलं, sometimes hurt us the most. तेच आपल्याला कधी कधी जास्त जखमा होतील असं वागतात. Amen. Yes, I agree. I know. I agree. It is the Jobs in our life. आपल्या आयुष्यातलं Jobs. यवाब आहेत. आपल्या आयुष्यातले Joab or Joab. आपल्या आयुष्यातले हे यवाब आहेत, Who work with us जे आपल्या सोबत काम करतात, but refuse to listen. पण आपलं ऐकायला मना करतात. You may be a David in your home. तुम्ही कदाचित तुमच्या घरातला दावीद असाल, And you may have Joabs in your home. आणि तुमच्या घरात यवाबही असतील. ओ And माय गॉड. It's tough to handle. आणि मग ते अवघड असतं, बिकॉज व्हॉट अ कॉम्बिनेशन. It's a tough thing to handle. अवघड जातं ते हाताळायला, कारण दावीद पण घरात आहे आणि यवाबही घरात आहे. They refuse to listen. कारण यवाब ऐकायला मनाई करतात की People are very talented, लोक असतात कलागुणी, but they cause division. पण फूट पाडतात. People who help us build, जे आपल्याला बांधायला मदत करतात, but also are the ones to break it. पण तेच तोडायलाही कारणीभूत होतात. They break our peace. आपली शांती तोडतात. As it happens. होतं
होतं बेटा होतं. It may be in your workplace also. तुझ्या ऑफिस मध्ये पण हा गोंधळ असेल. Closest people. अगदी जवळची माणसं. But they are the headache for you. पण डोकेदुखी म्हटलं तर डोक्याचा ताप नोंदी And वेदना. those people make you weak. आणि तीच माणसं तुला अशक्त करतात. And sometimes you feel my anointing is not working आणि here. कधी कधी असं वाटायला लागतं मी एवढा अभिषिक्त आहे पण इथे माझा अभिषेक कामच करत नाही. I'm praying but it's not मी happening. एवढ्या प्रार्थना करतोय पण माझ्या प्रार्थनाच काम करत नाहीये असं वाटायला लागतं मग. Amen. आमेन. There are people काही लोक who असतात are gossipers, जे चहाड्या लावणार म्हणजे त्यांचा दिवसच जात नाही त्या controlling nature, आणि नियंत्रण ठेवायला or मागणार stirring up division नाही तर nature, फूट पाडायचा प्रयत्न करणार and you feel weak. आणि तुम्हाला माशक्त वाटतं कारण ह्यांना तर हे सगळं Because who केल्याशिवाय can be the gossipers? कारण चाड्या लावणारे कोण असू शकतात Only those who are closest to you and know something about you. जे तुमच्या अगदी जवळ आहेत आणि ज्यांना तुमच्याविषयी बरंच काही माहिती आहे. How can the strangers gossip about you when they don't know about you? अनोळखी माणसं तुझ्या चाड्या काय लावणार कारण त्यांना तुझी एबीसीडी माहित नाही. The closest to you पण जी जवळ असतात ना are the mightiest gossipers of you. ती फार चाहड्या करू शकतात तुझ्या विषयीनं कारण की त्यांना तुझा इतिहास भूगोल सगळाच माहित आहे. कळतंय का? कळलं? अरे वा. You may be called to build a family, आणि तुम्हाला परिवार बांधायला प्रपंच करायला कदाचित पाचारण असेल but a rebellious child पण बंडखोर or संतान an angry spouse नाहीतर चिडलेला रागावलेला जीवन साथीदार or an interfering relative किंवा कोणीतरी लुडबुड लुडबुड करणारा नातेवाईक makes you feel weak. अशक्त पाडतो आपल्याला. And so sometimes आणि कधी कधी when you buy a house, it's better always to buy a little bit further down the lane than next door जेव्हा to तुम्ही your घर घेताना relatives. घर घेताना नातेवाईकांच्या गोतावळ्यात घर घेऊ नका. थोडी लांब घ्या. माहेर सासर सगळं जवळ नको. थोडा दूर रे. If they are the right people, no problem. हा ते सगळे तुमचे जे कोणी आहेत गणगोत जर बरोबर हृदयाचे असतील तर नथिंग लाईक इट. But only the anointed people feel the pressure. पण अभिषिक्त लोकांनाच दबाव जाणवतो बरं का. तुम्ही म्हणा मला तर काही प्रेशर जाणवतच नाही कारण की तुझ्यावर अभिषेकच नाही. ज्याच्यावर अभिषेक आहे त्याला प्रेशर जाणवतं. Because कारण we don't want to lose people. We don't want to lose the anointing. We don't want to lose God's hand on our lives. जे अभिषिक्त लोक असतात ना त्यांची खंत काय असते की आम्हाला लोकांना नाही गमवायचं. आम्हाला देवाचा हात आमच्या डोक्यावरचा नाही काढून हवा. आम्हाला देव पाहिजे. आमच्याकडनं नको असं काही व्हायला की जिथे बनलेलं सगळं काम Yeah, बिघडावं. otherwise we can also break and shatter and kick and नाही do तर काय that. आमच्यासारखी अभिषिक्त माणसं सुद्धा कधी काही तांडव करून सगळं मोडून निघून जाऊ शकतात. Amen. Like what the others do. जसं बाकीची माणसं कधी कधी अंगात आल्यावर करतात. अंगात यायला वेळ किती लागतो. See, even though you're walking in God's will, जरी तुम्ही देवाच्या इच्छेत चालत असाल these things will happen. या गोष्टी होणार बेटा. हा आयुष्याचा भाग आहे. So even in your workplace, you may be very anointed, तर तुझ्या ऑफिस मध्ये पण तू असशील अभिषिक्त doing your best, एकदम छान करत असशील. but a jealous co-worker काय कोणतरी जळणारा तुझ्यावरचा तुझा कलिक is working behind your back, त्याला नाही बघवत आणि तो तुझ्या पाठीमागे कांड करत राहतो and you feel very weak. आणि तुला अशक्त वाटतं. मग The one who ate bread with me was the one who raised his heel against me. जो माझ्या सोबत जेवला त्यानेच माझ्या विरुद्ध टाच उभारली That's what David said. असं दावीद बोलला. Not outsiders. बाहेरचे नाही The one who is very close to you. अगदी जवळचे. So be careful who is close to you. तर जरा सांभाळून तुमच्या अवतीभोवती कोण आहे तपासा. You may be trying to serve God तुम्ही प्रयत्न करत असाल की तुम्हाला देवाची सेवा with करायची. all your heart. संपूर्ण हृदयाने तुमचा एम असाच असेल की मला देवाची सेवा करायची. But the people you trusted failed you. पण ज्या लोकांवर तू विश्वास ठेवला त्या लोकांनी तुला सपशेल अपयशी केलं And you feel like David. आणि मग तुला दाविदासारखं वाटतं मग I'm weak. मी अशक्त आहे. Though anointed जरी मी king. अभिषिक्त राजा आहे. See, he's saying I'm anointed king. तो म्हणतो मी अभिषिक्त नाही अभिषिक्त राजा आहे. देशाचा राजा. And if the king of the nation feels weak आणि देशाच्या राजाला जर अशक्त with वाटतं his subjects, त्याच्या त्या प्रजेविषयीनं अधिकाऱ्यांविषयीनं what about you and me? तर तुम्ही आणि मी कोण आहे. आपण तर अजून कुठल्या देशाचे राजा राणी But झालो that shows पण त्यावर न दिसत the level of spirituality Ah. that David lived in. आध्यात्मिकतेचं जे स्तर ज्या स्तरात दावीद जगायचा ते कळतं. Because कारण he loved God, he loved God's kingdom. त्याचं देवावर प्रेम होतं. त्याचं देवाच्या राज्यावर प्रेम होतं. So
Feeling weak will never cancel your anointing. तर अशक्त वाटून आणि अशक्त पडून तुझ्याचा अभिषेक रद्द होणार नाही. Feeling weak does not remove your calling. अशक्त वाटतंय म्हणजे तुझ्याचं पाचारण गेलं असंही नाही. Weakness is the part of a Christian journey. अशक्तपणा ख्रिश्चन प्रवासातला एक भाग आहे. Because it keeps us depending on God at every step. कारण तो अशक्तपणा आपल्याला पावला पावलावरती देवावर अवलंबून जगायला शिकवतो. See, the anointing is not about our strength. अभिषेक आपल्या शक्तीविषयीचा नाहीये. It's about God's power अभिषेक देवाच्या सामर्थ्याचा, working through us. ते देवाचं सामर्थ्य आपल्याद्वारे काम करतं. आमेन. Amen. आमेन. Paul said, पॉल बोलला, my grace is sufficient for you. पॉलला प्रभू म्हणाला, Jesus said to him येशू पॉलला म्हणाले, माझी कृपा तुला पुरेशी आहे. in 2 Corinthians 12 verse 9. 2 कोरिंथ 12:9 मध्ये लिहिलेलं आहे. Paul, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे रे. For my power is made perfect in your कारण weakness. तुझ्या अशक्तपणात माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं. So Paul said, तर पॉल म्हणाला, then I will boast all the more gladly. मग तर मी अजून आनंदाने माझ्या अशक्तपणाविषयी I'll नावाजणूक boast about करणार. my weakness. मग तर माझ्या अशक्तपणाविषयी मी आनंदाने नावाजणूक करीन. Why? का? So that Christ's power may rest upon me. की ख्रिस्ताचं सामर्थ्य माझ्यावर वसावं. So you may feel very weak today, तर आज कदाचित तुम्हाला फार अशक्त वाटत असेल, but the anointing is still on you. पण तरी अभिषेक तुमच्यावर आहे. You may feel like giving up today. तुम्हाला आज असं वाटत असेल की मला हार मानायची आहे. God still loves you. तरी सुद्धा देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. You are still chosen. आणि तरी तू निवडलेलाच आहे. You are still anointed. तरी तुझ्यावर अभिषेक आहेच. God has not left you. देवाने तुला सोडलेलं नाही. Don't let your weakness make you think that God has forgotten you. अजिबात तुझ्या अशक्तपणाला तुला असं वाटायला लावू नको की देवाने तुला सोडलं आणि देव तुला विसरला. He is working even when you are weak. देवाने तुला सोडलेलं नाहीये, देव तुला विसरलेला नाहीये. तू अशक्त असताना सुद्धा देव काम करत आहे. He is fighting for you. अरे देव तुझ्यासाठी लढत Even आहे. when you are tired, He is fighting for अगदी तू you. दमलेला असतो ना तेव्हाही देव तुझ्या वतीनं लढत असतो. And He will finish the work that He has started in you. आणि देवाने तुझ्यात जे काम सुरू केलंय ते देव संपवणार आहे. Your weakness is not the end. तुझा अशक्तपणा म्हणजे तुझा शेवट नाहीये. It's the beginning of God's strength working for you. तुझा अशक्तपणा म्हणजे देवाची ताकद तुझ्यामध्ये काम सुरू करायचा प्रारंभ आहे. The moment you say you are weak, ज्या क्षणाला तू म्हणशील की आज मी अशक्त आहे, the strength of God comes on you. तिथंच देवाची शक्ती तुझ्यावरती येईल आणि कामाचा प्रारंभ होईल. It's the place where God's strength begins. जी जागा जिथं देवाच्या शक्तीची सुरुवात होते ती जागा म्हणजे तुझं अशक्तपण. Praise God. देवाला धन्यवाद. Second point, दुसरा मुद्दा, pride in success, यशातला गर्व, the silent destroyer. शांतपणे नाश करणारा घटक, यशस्वी झाल्यामुळे आलेला गर्व. Now, Joab, योआब, his behavior is a picture of what happens when talented people त्याची वागणूक अशा गोष्टीचं चित्र आहे की जेव्हा कलागुणी टॅलेंटेड माणसं they are next to you तुमच्या शेजारी असतात and they are too proud because of their position. आणि फार गर्विष्ठ असतात कारण त्यांना ते पद मिळालंय. Now, Joab was very skilled, योआब फार कलागुणी आणि टॅलेंटेड निपुण होता, but his heart was proud. पण हृदय घमेंडी होतं. Most of the people जास्तीत जास्त लोक who are very talented, जे खूप कलागुणी आणि टॅलेंटेड आहेत, if there is no anointing on them, जर त्यांच्यावर अभिषेक नसेल they'll be proud. ते घमेंडीच असणार. Are you getting me, people? कारण अभिषेक माणसाला नम्र करतो. ऑलवेज रिमेंबर दिस. अभिषेक मला तुला नम्र करतो. He thought त्याला वाटलं his strength was his own. माझी शक्ती माझी आहे. But he being with David, God supplied that kind of talent. to पण him. तसं नव्हतं. तो दाविदाच्या सोबत राहिल्यामुळे देवाने त्याला त्या पद्धतीच्या कला दिल्या. He forgot तो विसरला. that it was David's anointing दाविदावरचा अभिषेक, that gave him that position. त्या अभिषेकाने मला पद दिलं. Say, yes, he has talents. हा, त्याच्याकडे कला आहेत, टॅलेंट आहेत, मनाई नाही. Yet, तरी because he was with David, तो दाविदा सोबत असल्यामुळे he was powerful. तो सामर्थ्यवान होता. हे तो When you विसरला. are in the church, जेव्हा तुम्ही चर्च मध्ये असता when you sit with the people of God, आणि देवाच्या लोकांसोबत बसता, when you are in the kingdom of God, working for देवाच्या God, राज्यात असता, देवाचं काम करत असता, you get additional power. आपल्याला जास्तीचं सामर्थ्य मिळतं. आमेन, Amen. आमेन. And without David, दाविदाशिवाय Joab would have been nothing. योआब शून्य झाला असता. Joab was like Lot to Abraham. योआब म्हणजे अब्रामाला लोट कसा होता
तसा जवाब दावीदाला होता. Lot prospered because he was walking with Abraham. लोट का समृद्ध झाला? अब्रामासोबत चालत होता म्हणून समृद्ध झाला. And Abraham was carrying God's promise. आणि अब्राम देवाचं अभिवचन घेऊन फिरत होता. But Lot forgot that. पण लोट विसरला हे सगळं. He thought he was important on his own. होता होता लोटाला वाटायला लागलं काय त्यांनाच फक्त महत्व आहे, मलाही महत्व आहे ना. See, none of us is important on our own. आपल्यातलं कोणी स्वतःवर एवढं महत्वाचं नाहीये. What will my calling do if you don't come? जर तुम्ही आला नाहीत तर माझं पाचारण काय करणार आहे? जरी फायफोल्ड मिनिस्ट्री असली माझ्यावर तरी फायदा काय? तुम्ही जर आलाच नाहीत तर. I have to be found in the people. मला लोकांमध्ये सापडायला हवंय ना. What is the use of the gifts that are operating through me if there are no sick people around? जर आजारी माणसं झाली नाही तर माझ्यावरती जे काय आरोग्य देणं वगैरे हे ते सगळं होतं, माझ्याद्वारे प्रभू जे कार्य करतो त्याचा काय फायदा? None of us is important on our own. तेच मला म्हणायचं आहे, स्वतःवरती कोणी तेवढं महत्वाचं नाही, उगीच स्वतःला एवढं भारी पण मानायचं नाही. Lot chose the best land for himself, लोटाने काय केलं? नजर मारून स्वतःसाठी अतिउत्तम जमीन निवडली आणि गेला. thinking that he did not need Abraham anymore. असा विचार करून की आता मला अब्रामाची गरज नाही, मी माझं बघून घे. But what happened? पण काय झालं? Lot ended up in Sodom लोट सदोमात आला and he lost everything. आणि त्याचं सगळं गेलं. The moment he left Abraham, he lost everything. ज्या क्षणाला त्याने अब्रामाला सोडलं त्याचं सगळं गेलं. It was Abraham who later rescued him when he was in trouble. अब्रामाने शेवटी जाऊन त्याला वाचवलं तो त्रासात असताना. Joab made the same mistake. आणि तीच चूक योआबाने केली. He thought, त्याला वाटलं I am strong. मी बलवान आहे. I lead the army of David. अरे दाविदाचं सैन्य मी चालवतो इतका And मोठा. David cannot remove me. आणि दावीद नाही मला काढू शकत, दावीद महाराज मला काढू शकत नाही, त्यांचं सैन्य मी चालवतो. Because the day he removes, he'll be a king without army. कारण की ज्या दिवशी दावीद महाराज मला काढतील त्या दिवशी त्यांच्या सैन्याला कोणी प्रमुखच राहणार नाही, तर दावीद महाराज मला कधीच काढणार नाही. Because hear the language of David. आता तुम्ही दाविदाची भाषा ऐका. What did he say? दावीद काय बोलला? I am anointed king, दावीद म्हणाला मी अभिषिक्त राजा आहे but I am weak. पण अशक्त आहे रे. Why? का? Because of them. हे असल्या लोकांमुळे, Joab. हे यबाबासारखे लोक. But I cannot do anything. पण काय करणार मी? काय नाही करू शकत मी. So Joab started seeing himself as the one holding the kingdom together. तर यवाबाला काय वाटायला लागलं? मीच, माझ्यामुळे संपूर्ण राज्य एकत्र आहे. He forgot that it was God who anointed David. तो विसरून गेला की दावीद महाराजांना देवाने अभिषेक दिलेला आहे. And he was blessed only because he was under David's covering. आणि फक्त मी दावीद महाराजांच्या आवरणाखाली आहे म्हणून मी आशीर्वादित झालोय हे ते ही वास्तविकता तो विसरला. Even children, मुलांनी सुद्धा, your father and mother are anointed. तुझे आई बाप अभिषिक्त आहेत. They are weak only because of you, ते अशक्त पडतात फक्त तुझ्यामुळे, because of their great love for you. कारण त्यांचं जे तुझ्यावर महान प्रेम आहे त्या प्रेमापायी ते अशक्त पडतात. They are anointed still. पण ते आहेत अभिषिक्त. And as long as you stay under their आणि covering, जोर तुम्ही आई बापाच्या आवरणाखाली राहाल you shall be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. Amen. आमेन. Sometimes कधी कधी people around us rise because they are under our covering. आपल्या अवतीभोवतीची माणसं उत्कर्षाला येतात, वर येतात कारण ती आपल्या आवरणाखाली आहेत. But when they start succeeding, पण जेव्हा त्यांना यश मिळायला लागतं, they forget the grace that lifted them up. यशस्वी व्हायला लागतात, मग ते लोक ती कृपा विसरतात ज्या कृपेने त्यांना उचललं. They begin to say, आणि असं म्हणायला लागतात, I am the reason for this success. अरे या यशामागचं कारण मी आहे, And माझ्यामुळे झालंय सगळं. And they start challenging the very person who helped them to grow. आणि ज्या व्यक्तीनं त्यांना वाढायला मदत केली त्या व्यक्तीलाच आव्हानं टाकायला लागतात. They mistake their talent for anointing. कला माझे टॅलेंट. त्यांना असं वाटतं टॅलेंटनी सगळं होईल, अभिषेक नको. Joab may be talented, but my David is anointed. यवाब टॅलेंटेड असेल पण माझा दावीद अभिषिक्त आहे. 4 अक्षर आम्हाला कमी येत असतील पण बायबलच्या अक्षराला आम्हाला कोण नाही धरू शकत. Are you getting me, people? कळतं ना मी काय म्हणतो? 2 पुस्तक तुमसे हम कम पढ़े रहेंगे पर इसकी बात निकली तो आप नहीं हमारे साथ कुछ बात कर सकते. Yes. Our own children may be very educated, आपली स्वतःची मुलं फार शिक्षित असू शकतात, काय डिग्र्या घेतल्या असतील, but anointing is on our head. अभिषेक आमच्या डोक्यावर आहे, आपल्या डोक्यावर आहे. असं नाही होत. So parents, don't think of yourself as good for nothing. तर आई बापांनी पण कधी असा विचार नाही करायचा की का हम तो कुछ काम के ही नहीं है. You may be uneducated, असाल तुम्ही अडाणी but you are anointed. पण तुम्ही अभिषिक्त आहात असा विचार नाही करायचा. People like Job think they are the roots. इयोबा सारख्या लोकांना वाटतं की ते मूळ आहेत, They are only branches.
ते फक्त फांद्या आहेत, They are only branches. पण ते फक्त फांद्या आहेत, ते मूळ नाही आहेत. यहोवासारख्या लोकांना वाटत असेल की मूळ कारण मी आहे, पण नाही, ते फांद्या आहेत. Even in a church, चर्च मध्ये सुद्धा a worship leader grows under the pastor's covering. आराधना घेणारा, प्रेझेंट वर्शिप घेणारा लीडर पास्टरांच्या आवरणाखालीच वाढतो. The church flourishes चर्च समृद्धीला येतं and people praise the worship team. आणि लोक मग जी कोणी क्वायर आहे त्यांची स्तुती करायला But लागतात. suddenly, अचानक sometimes, कधी कधी if they are only talented and not anointed, जर ते फक्त टॅलेंटेड आहेत, कलागुणी आहेत, पण त्यांच्यावर अभिषेक नाहीये, then a different kind of feeling enters in them तर मग एक वेगळ्याच पद्धतीची भावना त्या आराधना घेणाऱ्या, स्तुती करणाऱ्या लोकांवर येते that I am very की important. मी महत्वाचा आहे, माझ्याशिवाय पान हलत नाही, And the pastor cannot do anything without me. आणि माझ्याशिवाय त्या पास्टरांचं होत नाही रे, त्यांना मी लागतोच. See? And so if they cannot move with you, आणि जर त्यांना तुमच्या सोबत नाही चालता आलं they leave you then. तर ते तुम्हाला सोडून निघून Why? जातात. मग का? They have talent, not the anointing. त्यांच्याकडे टॅलेंट खूप आहे, पण अभिषेक नाहीये. It's the anointing that keeps you Oh, together. hallelujah. अभिषेक आपल्याला एकत्र ठेवतो. A talent will separate you from the church, but the Talent आणि anointing कला. will keep you together. टॅलेंट आणि कला तुला चर्च पासून वेगळं करेल, अभिषेक तुला सगळ्यांबरोबर एकत्र ठेवेल. Psalm 133, 1 and 2 and 3. स्तोत्र संहिता 133 1 2 3 You know it. माहितीये तुम्हाला, तोंडफाट आहे. हो, behold how good and pleasant it is for brethren to dwell in unity. And so they think, त्यांना वाटतं if I leave, this church will fail. मी जर चर्च सोडून गेलो तर मग हे चर्च अपयशी होणार, कारण माझ्यासारखी तर प्रेझेंट वर्शिप कोणी घेतच But नाही. they forget. ते विसरतात. It's the anointing on the house that lifted him. असं काही नाहीये, त्या घरच्या अभिषेकाने त्याला उचललंय. Same thing in the family also. तसंच परिवारात पण हाच सीन आहे. A young man may become very successful तरुण मुलगा कदाचित फार यशस्वी होईल and he forgets. आणि मग विसरून जातो. His parents had prayed for him. आई बापाने त्याच्यासाठी प्रार्थना His केलेली आहे. parents had brought him to church, आई बापाने त्याला चर्चला आणलेलं आहे. supported him, आई बापाने त्याला आधार दिलाय. guided him. आई बापाने त्याला मार्गदर्शन केलंय. But then he begins to act like he achieved everything on his own. पण मग तो तरुण मुलगा असं वागायला लागतो की जणू काही त्याला सगळं स्वतःच्या शक्तीवरच मिळालंय. But he forgets. पण विसरून जातो It was the parents' love and आई sacrifice बाबाचं प्रेम आणि त्याग आहे त्या, that paved his way. ज्यामुळे त्याचा रस्ता तयार झाला. That's why parents, म्हणून आई वडील, you also don't depend only on your talents. आई वडिलांना पण माझं म्हणणं आहे की तुम्ही आई बाप फक्त स्वतःच्या कलेवर, टॅलेंटवर अवलंबून राहू नका. Depend on your anointing. तुमच्यावर असलेल्या अभिषेकावर अवलंबून जगा. It's the anointing that keeps the fruit of the Holy Spirit intact. कारण की अभिषेक आपल्यामध्ये पवित्र आत्म्याचं जे फळ आहे त्याला एकदम सुरक्षित ठेवतो. Even at work, कामावर, ऑफिसमध्ये an employee becomes successful under a kind boss, एखादा कामगार एखाद्या दयाळू बॉसच्या हाताखाली यशस्वी झाला and the company grows. की मग ती कंपनी वाढते. But the worker starts to think, पण मग इतर कामगारांमध्ये असे विचार येतात, this success is because of me. हे यश माझ्यामुळे आलंय. And so he starts disrespecting his boss. आणि मग बॉसचा अनादर करायला लागतात, कारण त्यांना वाटायला लागतं मी ही कंपनी जॉईन केली आणि माझ्यामुळे ही कंपनी वर आली. But he forgets. पण तो माणूस विसरतो It was the opportunity and the environment that allowed him to shine. ते वातावरण, ती संधी जी त्याला दिली गेली त्यामुळे तो चमकू शकला ना. His talent shined because of that opportunity and the environment. त्याच्या कला का चमकल्या, त्याचे टॅलेंट का चमकले, कारण त्याला ते तसं वातावरण, तसा परिसर आणि तशी संधी दिली म्हणून. This is pride. हा गर्व असतो बेटा. We तो have to म्हणतो be very humble. आपण नम्रच राहायला पाहिजे. Job thought he was the source of power. यहोवाला वाटलं की सामर्थ्य माझ्याकडेच आहे, मी शक्तिमान आहे, माझ्यामुळेच होतंय, सैन्याचा मी लीडर आहे, महाराजांचं चालणार नाही. But he was only the tool in the hand of God, नवे नवे तो देवाच्या हातामधलं एक फक्त हत्यार होता. serving under an anointed king. अभिषिक्त महाराजांच्या हाताखाली काम करणारा देवाच्या हातातलं केवळ एक हत्यार योआब. And the truth is, आणि सत्य हे आहे, Joab was replaceable. योआबाची जागा आणि कोणीही घेऊ शकत होतं. भ्रमात कधी राहायचं नाही की माझी जागा नाही कोणी घेऊ शकत, कारण माझ्यासारखा भाषांतर करणाराच नाही. No. ज्या दिवशी हा विचार डोक्यात येईल, देव जागा बदलून आणि कोणाला तरी देईल. असं नसतं ते बेटा, असं नसतं ते. यू आर रिप्लेसेबल. Look at the difference between Joab and David. फरक बघा ना, योआब आणि दावीद यांच्यातला फरक बघ. David was talented. दावीद कलागुणी होता, There's no doubt about it. शंकाच नाही, मल्टी टॅलेंटेड, But he was anointed. पण अभिषिक्त होता ना. That's why म्हणून
pride was under control. गर्व त्याचा नियंत्रणाखाली होता, तो अभिषिक्त होता म्हणून. Joab योआब was talented 100%, 100% 100% मल्टी टॅलेंटेड, minus anointing. पण अभिषेक नाही. मी असं अंगात येतं हे असं होतं. मग अभिषेक पाहिजे. See, तुम्ही काही Joab may be strong, but my God is stronger. योआब असेल बलवान, माझा देव अति बलवान. He may lead the army of David, God leads the army of the world. अरे योआब दाविदाचं सैन्य चालवत असेल, माझा परमेश्वर अख्ख्या जगाचं सैन्य चालवतोय. And God removes and places leaders. आणि देव एखाद्या लीडरला काढतो, नेमतो, देव करतो. Bible says बायबल म्हणतं He brings down one and lifts up another. एखाद्याला खाली आणतो, दुसऱ्याला वर आणतो. हे काम देवाचं आहे. And Joab thought he was untouchable. आणि योआबाला असं उगीच वाटायला लागलो, नाही नाही मला कोणी हात नाही लावू शकत. But God saw his pride. असं नसतं ते. देवाने त्यातला गर्व पाहिला. David felt that day very weak. आणि मग दाविदाला त्या दिवशी अशक्त वाटलं. You may feel weak, but don't worry, your God is not weak. तसं तुला अशक्त वाटेल कदाचित, पण काळजी करू नको, तुझा देव अशक्त नाहीये. God is strong. देव बलवान आहे. Amen. Amen. Yes. Very loud amen. बाहेरच्यांना जास्त पटलेलं आहे. David stayed silent दावीद शांत राहिला, because of the anointing. अभिषेक होता त्याच्यावर. But God was watching. पण देव बघत होता. When you are silent, जेव्हा तुम्ही शांत असताना God watches. देव बघतो ना. देव बघतो. Joab thought he had won, योआबाला वाटलं मी जिंकलो, but God was preparing his downfall. पण देव त्याचं पतन, त्याची घसरगुंडी तयार करत होता. How long did Joab stay as the army in chief of David? दाविदाच्या सैन्यावरती प्रमुख म्हणून योआब किती वेळ राहिला? We will study. Maybe I might continue next week also. कदाचित येत्या रविवारी पण हाच उपदेश मी पुढे नेईन. आपण याचाही अभ्यास करू की But- दाविदाच्या सैन्यावर हा योआब किती वेळ प्रमुख होता. Years later, अनेक वर्षांनंतर when Solomon became king, शल्मोन जेव्हा राजा झाला, दाविदाचा मुलगा शल्मोन राजा झाला, he was still alive. तरी तो जिवंत होता. He was still alive. तरी तो जिवंत होता. Some will remain with you like thorn in your flesh. काही लोक देहातला काटा म्हणून बोचतच राहतील तुला आयुष्यभर. तुझ्या मनात पण येईल की एक कप मुझे छोड़ के जाए, एक कप वो नहीं छोड़ता. David died, but Joab still lived. दावीद महाराज मेले, पण योआब तरी जिवंत. शल्मोनाच्या That कारकिर्दीत doesn't mean Joab shined. याचा अर्थ असा काही नाही की योआब फार चमकायला लागला. God allowed it. देवाने त्याला परवानगी दिली So that my David will always depend on की me. माझा दावीद नेहमी माझ्यावरच अवलंबून जगणार. See? योआबाच्या अगोदर मेला म्हणून काय. And so years later, अनेक वर्षांनंतर Solomon became king, शल्मोन झाला राजा, and Joab ran to the altar आणि योआब धावत धावत वेदीकडे गेला for protection. संरक्षणासाठी. In 1 Kings 2:28 to 34. एक राजे 2:34 28 to 28 34. ते 34. एक राजे 2:28 ते 34. And he was removed and killed. आणि मग त्याला काढून ठार मारण्यात आलं. He was killed. त्याला ठार मारण्यात आलं. His strength could not save him. त्याची शक्ती त्याला वाचवू नाही His शकली. talent could not cover his sin. त्याची कला, त्याचे टॅलेंट त्याच्या पापाला झाकू नाही शकले. His pride destroyed him. त्याच्या गर्वाने त्याचा नाश केला. So here is this truth. तर इथे सत्य आहे. Your talent may open up doors, तुमच्या कला तुमच्यासाठी दार उघडतील, but only your humility will keep you there. पण नम्रताच तुला त्या जागेवर कायम ठेवेल. So it is better to be humble तर नम्र राहणं बरं, with little थोडंसं असलेलं बरं आणि नम्र राहणं than बरं. be proud with much. खूप आहे आणि घमेंडी आहे तसं नको. थोडं परवडलं नम्र राहा. It's your anointing which will keep you there constantly. कारण शेवटी तुझा अभिषेकच तुला त्या जागेवर कायम ठेवणार आहे. If you grow under someone's covering, आणि कोणाच्या तरी समजा आवरणाखाली तुम्ही वाढताय, never forget the grace that has lifted you. तर ज्या कृपेनं तुम्हाला उचललं ती कृपा विसरू नका. Let us always remember, नेहमी लक्षात ठेवा, God resists the proud, गर्विष्ठांचा देव विरोध करतो, but God lifts the humble. पण नम्र लोकांना देव उचलतो. Promotion does not come from the east, not from the west, बढती शेवटी पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही. but God is the देव न्यायाधीश आहे. judge. देव न्यायाधीश आहे. So have an anointing, अभिषेक ठेवा, stay humble नम्र राहा. wherever you are placed, जिथे कुठे तुम्हाला नेमलंय trust in God, देवावर विश्वास ठेवून राहा. don't take rash decisions, आणि असे तडकाफडकी निर्णय घेऊ नका, because कारण you are anointed. तुम्ही अभिषिक्त आहात.
कशाला असे तडकाफडकी निर्णय? Talented person can take rash decision. पण टॅलेंटेड आणि कलागुणी माणसं मायनस द अनॉइंटिंग असे तडकाफडकी निर्णयच घेतात. But पण a person who is talented but still anointed, he will not take rash जो decision. टॅलेंटेड आहे, कलागुणी आहे, पण त्याच्यावर अभिषेक सुद्धा आहे, तो असं तडकाफडकी निर्णय नाही घेत. He may seem to look very weak, तो दिसायला अशक्त वाटेल, but he is not weak. पण तो अशक्त नाहीये, He is meek. तो नम्र आहे. He is trusting on God. त्याचा देवावर विश्वास आहे. Amen. सायलेंट वॉटर्स रन डीप असं इंग्लिश मध्ये एक म्हण आहे. तर हे जे कोणी आपल्याला शांत शांत वाटतात त्यांची मुळं देवात फार फोफावलेली आहेत. Yes. Third point. तिसरा मुद्दा, Let God deal with them. देवाला हाताळू दे त्यांना. When talent without character troubles you. चारित्र्याशिवायच्या कला आणि टॅलेंट जेव्हा तुला त्रास देतात. Let us read 2 Samuel 3:39 once again, the last part. परत एकदा 2 शमूएल 3:39 शेवटचा भाग परत वाचूया. May the Lord repay the evil person for the wrong he has done. यहोवा दुष्टाई करणाऱ्याला त्याच्या दुष्टाईप्रमाणे परत करो. See, बघा, here David was anointed इथे as दावीद king, दावीद राजा म्हणून अभिषिक्त होता. but now he is facing a great challenge. आता फार मोठं आव्हान त्याच्या समोर आलं. Joab was his army commander in chief. आणि योआब त्याच्या सैन्याचा सेनापती होता. He was loyal. आणि तो इमानदार होता. He was brave. तो फार धाडसी पण होता. Very talented. कलागुणी होता. Joab had won many battles and victories for David. आणि योआबाने दावीद महाराजांसाठी अनेक युद्ध जिंकून आणलेली होती. But every victory that he brought put a feather in his cap, and that was not a feather but pride. पण जो प्रत्येक विजय योआबाने दावीद महाराजांना युद्धात जिंकून आणला तो त्याच्या टोपीमध्ये एक पंख झाला आणि त्या पंखात न गर्व आला. Joab had talent, योआबाकडे टॅलेंट होते, but he had no character. पण चारित्र्य एकदम बिघडलेलं. He was proud, स्वभाव एकदम बिघडलेला, एकदम घमेंडी, ruthless, गर्विष्ठ, निर्दयी. and many of the things, if you read about his story, you will see that many things he did in his own way. आणि त्याच्या कहाणीचा बराच भाग वाचला की कळतं की योआबाने बऱ्याच गोष्टी स्वतःला हव्या तशाच केल्या. कुणाला मानलं नाही, जुमानलं नाही, मला पाहिजे मेरी मर्जी. He murdered Abner अब्नेरचा खून केला. out of revenge सूड घ्यायच्या वृत्तीने अब्नेराचा खून केला. without taking David's permission. दावीद महाराजांची परवानगी सुद्धा न घेता सुडापायी त्याने अब्नेराला ठार मारलं. Even his own son Absalom, त्याचा स्वतःचा मुलगा अब्शालोम, David had told him, दावीद त्याला म्हणाला होता, don't touch my son. दावीद योआबाला म्हणाला होता की अब्शालोम माझा स्वतःचा पोटचा मुलगा आहे, त्याला हात लावायचा नाही. He is rebellious, आहे तो बंडखोर, yet he is my पण son. माझा मुलगा आहे, हात मत लगाना. Don't touch him. त्याला हात नाही लावायचा योआबा. Joab killed him तरी योआबाने अब्शालोमाला ठार मारलं. because he deserves it. का नाही अब्शालोम असं कसं करतो, तो त्याच लायकीचा. पण दावीद महाराज तुला म्हटले होते ना तो माझा मुलगा आहे, त्याला हात नाही लावायचा. David was hurt and troubled, दाविदाला असे अनेक त्रास होऊन त्याला वाईट वाटलं. and he felt weak दाविदाला मग अशक्त वाटलं, because he knew somewhere Joab is more powerful than me now, कारण की दाविदाला कळलं की कुठेतरी हा योआब माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान झाला and pushing him could cause division in the kingdom. आणि या योआबाला मी ढकलून लावलं, काढून लावलं तर माझ्या राज्यात फूट पडेल. But don't think so. David was a fool. पण असाही विचार करू नका की दावीद मूर्खंड बावळट होता. David was wise. दावीद फार सुज्ञ होता. He did not take any rash decision. त्याने असं तडक फडक निर्णय नाही घेतले. He did not allow his anger to lead him, but his anointing to lead him. त्याने त्याला आलेल्या रागाला चालवू नाही दिलं, तर त्याने अभिषेकाला चालवू दिलं. He did not let his emotions destroy what God was building. त्याने स्वतःतल्या भावनांपायी देव जे बांधत होता त्याचा नाश होऊ दिला नाही, कारण हा भावुक खेळ नाहीये. He gave the matter to God. तर त्याने संपूर्ण प्रकरण देवाच्या हातात दिलं. And what did he say? आणि काय बोलला? May the Lord repay the evil person for the wrong he has done. परमेश्वर दुष्टाई करणाऱ्याला त्याच्या दुष्टाईप्रमाणे परत करो. This is a lesson for all of us today. आपल्या सगळ्यांसाठी असलेला आज हा धडा आहे. Whether it's in the church, in the ministry, or in the workplace or home. कुठेही असो, चर्च मध्ये असो, मिनिस्ट्रीत असो, तुझ्या घरी असो, नाहीतर तुझ्या ऑफिस मध्ये असं काही असो, We face people like Joab. आपल्या जीवनात पण योआबासारखी माणसं येतात. They are very talented, असतात फार टॅलेंटेड, very skilled, असतात फार निपुण आणि कलागुणी, and even helpful for us many times. आणि आपल्याला मदत सुद्धा अनेक वेळेला ती माणसं खूप करतात. But their character is a problem. पण त्यांचे स्वभाव आणि त्यांचं चारित्र्य प्रॉब्लेम आहे. Their own understanding is their own problem. त्यांची स्वतःची समजूत जी आहे तीच प्रॉब्लेम आहे. They are proud. ते घमेंडी At times they are controlling. कधी कधी ते नियंत्रण ठेवायला मागतात, They are harsh कधी कधी कडक असतात, and sometimes disobedient. आणि कधी कधी आज्ञाही भंग करतात. But they help you also a lot. पण मदत पण खूप करतात. असंही करत असतात, तसंही चालूच असतं. They may be
a leader in the church, चर्चमध्ये कदाचित ते लीडर पण आहेत, but पण they may be gossiping, चाड्या लावणार they may be dividing, आणि फूट पाडणार. आहे कोण and they are चर्चमध्ये, hurt, आणि मग त्यांना वाईट वाटतं. and they hurt others also. त्यांना वाईट वाटलं की ते दुसऱ्यांना वाईट वाटेल असं करतात. Why? का? Superbly talented, सुपरली टॅलेंटेड कलागुणी म्हणजे काय, म्हणजे त्याला मर्यादाच नाही, but no anointing. पण अभिषेक नाही. अभिषेकाशिवाय हे मल्टी टॅलेंटेड असले होतात बघा. When you are multi-talented but you have the anointing, that person will be very humble. पण मल्टी टॅलेंटेड प्लस अभिषेक हे दोन्ही जर त्याच्याकडे असेल तर तो माणूस फार नम्र असतो, हे लक्षण आहे. Amen. Amen. Some may be very good providers at home, आणि कदाचित कधी कधी काही माणसं घरामध्ये फार चांगल्या पद्धतीनं सगळं पुरवतात very successful businessmen, आणि यशस्वी व्यावसायिक वगैरे असतात, but they have no humility, पण नम्रता नाही, no kindness, अजिबात दया no म्हणून नाही. patience. अजिबात दया नाही, धीर नाही, नम्रता because no नाही, anointing. कारण अभिषेक नाही. What should we do? पैसा कमवून आणतात, सगळं घराला पुरवतात खरं, पण नम्रता नाही, दया नाही. कारण When you have such people in the home, what should you do? आणि घरात तुझ्या जर अशी माणसं असतील तर तू काय करायचं? If you have such people in the workplace, what you should do? अशी माणसं तुझ्या ऑफिस मध्ये असतील तर तू काय करायचं? If you have such people in the church, what you should do? अशी माणसं चर्च मध्ये असतील तर तू काय करायचं? Like David, we must be wise. दाविदासारखं आपण हुशार बनायचं. We must not react in anger. आपण रागाने प्रतिक्रिया द्यायची नाही. We must not make quick decisions that will harm the church or our workplace or our home. पटकन तडक फडक निर्णय नाही घ्यायचे की ज्या निर्णयातनं आपल्या चर्चला, आपल्या घराला का आपल्या ऑफिसला काही त्रास होईल. We must not try to fight in our own strength. आणि स्वतःच्या शक्तीवर भांडणं करायला जायचं नाही. Then what should we do? मग करायचं काय? Pray. प्रार्थना. Pray. प्रार्थना करा. We must give the matter to God. मॅटर देवाच्या हातात द्या. नहीं बहुत बड़ा मैटर हो गया, कुछ बड़ा नहीं, प्रभु को दे. Put it in the hands of God. प्रभूच्या हातात मॅटर दे. David knew दाविदाला माहित that God could deal with Joab better than he could. परमेश्वर योआबाला चांगला हाताळेल, माझ्यापेक्षाही चांगलं. That's why he said, may the Lord repay the evil person for the wrong he has म्हणून done. तो म्हणाला, परमेश्वर दुष्टाई करणाऱ्याला त्याच्या दुष्टाईप्रमाणे परत करो. See, God took care of Joab. आणि देवाने योआबाला बघून घेतलं. मग And so sometimes we look at talented people कधी कधी मात्र आपण कलागुणी लोकांकडे पाहतो and then we think we cannot do without them. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की माझं यांच्याशिवाय होणार नाही, मेरा इनके बगैर होगा ही नाही. And so we fear losing them because we think मग आपल्याला भीती वाटायला लागते, कारण की आपण घाबरतो, आपण असा विचार if करतो, they leave the church, अरे हे चर्च सोडून गेले the तर, church will collapse. अरे चर्च सोडून गेले तर चर्च पडेल. Or if I correct them, आणि मी यांच्या चुकांचा सुधरवायला गेलो, they will take others with them. हे बाकीच्या लोकांना पण घेऊन जातील. That is what Joab thought too in his mind. योआबाला पण असाच विचार आला त्याच्या डोक्यात. That David needed me so much योआबाला वाटलं दावीद महाराजांना माझी खूप गरज आहे that he will stand all my nonsense. आणि दावीद महाराज म्हणून माझ्या सगळ्या नॉनसेन्सला सहन करणार. But he didn't know पण योआबाला हे माहित the नव्हतं position that David was in was given by God to ज्या him. पदावर दावीद महाराज आहेत ते पद देवाने दावीदाला दिलंय. And it was God who gave Joab victory because of David's आणि battle. देवाने योआबाला विजय दिलाय कारण की दावीदाचा पाठिंबा त्या योआबाला आहे. And our help comes from God, आपली मदत देवाकडनं येते, not from people. आपली मदत लोकांकडनं येत नाही. That's what David said. असं दावीद म्हणाला, My help comes from the Lord who made the heavens and who the made earth. the heavens and the earth. माझी मदत देवाकडून येते ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, असं दावीदच बोललाय स्तोत्र संहितेत. See, it is the talented people that may help us, कलागुणी माणसं आपल्याला मदत करतील, but success comes from God. पण यश देव देतो बरं का. भ्रमात राहायचं नाही, भ्रमात राहायचं नाही. माझ्या टॅलेंटमुळे लोक येतात, नाही 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 नाही, लोकांना देव आणतो. Unless the Lord builds the house, जोर देव घर बांधत नाही, those who labor in vain. तेव्हा श्रम करणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत. That means all our labor with all our talents is useless. म्हणजे आपल्या कलांसोबतचा सगळा आपल्या कलांसोबतचे सगळे कष्ट आणि मेहनत निरुपयोगी आहे if God does not build that house. जर देवाने ते घर बांधलेलं नसेल तर. देव लागतो बेटा, शेवटी देव हा लागतोच, शेवटी देव हा लागतो. So don't hold on to some people out of fear. तर काही लोकांना भीतीपायी धरून नका बसू की हे गेले तर काय होणार, हे सोडलं तर काय होणार, असं घाबरून घाबरून त्यांना धरून If नका. God brought them, He can bring someone better. देवाने त्यांना आणलंय ना, देव त्यांच्यापेक्षाही चांगल्या लोकांनाही आणू शकतो. God can raise up people with both talent and character. आणि देव कलागुणी आणि चारित्र्य चांगले असलेले, स्वभाव चांगले असलेले आणू शकतो. Trust God's timing. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा. David waited दाविदाने वाट पाहिली and God dealt with Joab later. आणि देवाने योआबाला नंतर हाताळलं. Sometimes God does not remove such people out of our lives immediately. कधी कधी अशा पद्धतीच्या योआबासारख्या माणसांना देव आपल्या जीवनातनं लगेच काढत नाही. He allows time for their hearts to change. त्यांची हृदय बदलायला देव वेळ देतो. See,
because he loves them also. कारण देवाचं त्यांच्यावर सुद्धा प्रेम आहेच ना. देवाचं सगळ्यांवरती प्रेम असतं. त्यात योवाब सुद्धा आला बरं का. Or for his perfect plan to be unfolded. आणि देवाची परिपूर्ण योजना प्रगट व्हायला देव होऊ देतो. So when it is time, आणि वेळ आली you can correct them in love, की तुम्ही प्रेमानं, हायलाइटेड, प्रेमानं त्यांच्या चुका त्यांना सांगा. correct them gently. सौम्यपणे त्यांना त्यांच्या चुका सांगा. But if they refuse to change, पण जर त्यांनी नाकारलं की नाही, मी नाही बदलणार, just trust on God to do the needful. देवावरती विश्वास ठेवा की जे गरजेचं आहे ते देव बाबा तू कर. You focus on your calling. आणि तुम्ही तुमच्या पाचारणावरती लक्ष द्या. You focus on what right you have to do. जे बरोबर आहे, जे तू करायचं आहे ते तू करत राहा, त्याच्यावर लक्ष ठेव. Do not let difficult people distract your calling and your work for God. आणि अशा अवघड माणसांना तुझं पाचारण, तुझं देवाचं काम जे आहे त्याला विचलित करू देऊ नको. Keep doing what God called you to do. देवाने तुला जे करायला पाचारलंय तू करत राहा. Stay faithful in your home. तुझ्या घरात तू विश्वासू राहा. Stay faithful in your ministry. तुझ्या मिनिस्ट्रीत तू विश्वासू राहा. Stay faithful in the church. चर्च मध्ये तू विश्वासू राहा. Stay faithful in that work. त्या कामात तू विश्वासू राहा. And God will do what he has to do in देव his time. करेल त्याच्या वेळेत जे करायचं आहे ते. Amen. आमेन. आमेन. Again I repeat. परत मी सांगतो, Talent without anointing अभिषेकाशिवायच्या कला is a dangerous person to have around you. अभिषेकाशिवाय कला आणि टॅलेंट असलेली माणसं तुमच्या शेजारी अवतीभोवती ठेवणं फार धोकादायक आहे. Talented people without character is a hard deal. कलागुणी आहेत पण स्वभाव चांगले नाही आहेत, ते अवघड असतं So फार. we have to pray तर प्रार्थना that करायची, God will send us the right people देवाने योग्य माणसं पाठवावीत with talent, ज्यांच्यात कला आहेत, with humility, नम्रता आहे, with character, स्वभाव चांगला आहे, with anointing, अभिषेक आहे, people who love God ज्यांचं देवावर प्रेम आहे and serve with a pure heart. आणि शुद्ध निखळ हृदयाने सेवा करतायत. आमेन. Amen. आमेन. आमेन. Let God deal with such people. आणि देवाला अशा लोकांना हाताळू दे, यहोवासारखी माणसं. There will always be people who will test your patience. आणि नेहमी अशी माणसं तर अवतीभोवती असणारच आहेत की जी आपल्या धीराची परीक्षा घेतात की आता माझं धीर सुटेलच झालंय. There will always be people who will challenge your leadership. असतात अशी काही माणसं जी तुझ्या पुढारीपणाला आणि लीडरशिपला आव्हान टाकतात की व्हॉट काइंड ऑफ अ लीडर यू आर, लेट मी सी. There will always be people who will try to shake your calling. आणि असतात अशी माणसं की जी माणसं तुमचं पाचारण हादरवायचा प्रयत्न करतात. And so, मग even if you are in the center of God's will, जरी तुम्ही देवाच्या अगदी इच्छेच्या केंद्रस्थानी असाल you will still have Joab around you. तरी यहोवा अवतीभोवती असणारच आहेत. Because कारण in this world, या जगात there are more talented people than anointed people. कलागुणी माणसं खूप झाली, टॅलेंटेड माणसं खूप झाली आहेत, अभिषिक्त माणसांपेक्षा अभिषिक्त माणसं कमी आहेत बेटा. Even in the टॅलेंटेड church, खूप आहेत. चर्च मध्ये पण you will have lots of talented people. खूप टॅलेंटेड माणसं असतात चर्च मध्ये, But many but- times they give us more problems. अनेक वेळा खूप त्रास देतात. Because कारण they don't go after the anointing. अभिषेका मागे लागत नाही. तो Because they समाज, think तो if I have समाज. anointing, if I have talent, why I need कारण त्यांना anointing? असं वाटतं माझ्याकडे टॅलेंट आहे, कलागुण आहे, मी तो कैसे भी कर लूंगी, काय करायचं अभिषेक बिभिषेक, असं नसतं. इथं येऊन वाचच बंद झाली तर See, these are the people who will take us to the edge, ही लोक आपल्याला कोपऱ्यापर्यंत ढकल शेवटी making देव us लागतो. feel आपल्याला असं वाटायला weak लागतं and tired and even दमलो मी, powerless. थकलो मी, निसहाय झालो मी, सामर्थ्यहीन झालो मी. See, but it's very important how we respond to such people. पण अशा लोकांना आपण काय प्रतिसाद देतो ते महत्वाचं आहे. David is showing us the दावी way. शिकवतो ना आपल्याला. He did not let his emotions lead him to rash decisions. दाविदाने भाऊक खेळ करून असे तडकफडक निर्णय नाही घेतले. He did not fight every battle with his own strength. दाविदाने प्रत्येक युद्ध स्वतःच्या शक्तीवर नाही He लढले. committed the matter in the hands of God. त्याने मॅटर देवाच्या हातात दिला. जेव्हा केव्हा त्याला कळलं की आता हा मॅटर माझ्या हातापलीकडे आहे, त्याने तो देवाच्या हातात दिला. Amen. Amen. That's what we have to do. असंच करायचं आपण. Tough people, अवघड माणसं, difficult people, कडक कठोर माणसं you don't handle. कशाला तू हाताळतो? सोड ना देवाच्या हातात, Let God handle. देवाला करू दे. God will do a better job than you and I तू can. आणि मी मिळून करू ना, त्याच्याहून चांगलं काम देव करेल. Praise God. आपण सगळ्यांनी मिळून करू, त्याहूनही चांगलं काम देव करेल त्यांच्या जीवनात. You live in peace. तुम्ही शांतीनं जगा, You live in joy. आनंदाने जगा. Continue what you have been doing, जे करताय ते करत राहा. even in your workplace. ऑफिस मध्ये पण
people will be around you. लोक अवतीभोवती असणार. Because in a company you only have talented people. कंपनीमध्ये टॅलेंटेड लोकांनाच घेतात. डबू ढला कामाला कोण घेते? And you are the Company. only one who is anointed. आणि कंपनीमध्ये तुम्ही टॅलेंटेड आहात पण अभिषिक्त फक्त एकटेच आहात. बाकी आहे टॅलेंटेड. They are all super talented बाकी people. कंपनी सगळे सुपर टॅलेंटेड आहेत. Because they pick up such talented people असल्या only. टॅलेंटेड लोकांना कंपन्या कामाला घेतात. But here इथे we are talented, आपण आहोत but टॅलेंटेड we are anointed. पण अभिषिक्त आहे. And so we feel weak मग आपल्याला अशक्त वाटतं. in the midst of all those talents around us. आपल्या अवतीभोवती सगळे कलागुणी वगैरे टॅलेंटेड वगैरे जे असतात ना, Because they don't have to work through character. कारण त्यांना काही चारित्र्यावरती कामं करायला लागत नाही. स्वभाव कसे पण आहेत बिघडलेले. But पण their talent is appreciated. त्यांच्या टॅलेंटचं कौतुक होतं. ऑफिस मध्ये कोण विचारतंय तुझा स्वभाव कसा आहे? They will not even ask how many wives you have, हो how ना. many husbands you have, what ऑफिस you are मध्ये doing. विचारतात का तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये असतं का असं काही इंटरव्ह्यूला की बायका किती, पोरं किती, घर कुठं? How नाही. much you drink or नाही. smoke or take दारू किती drugs. पितो, दिवसाला सिगरेट किती फुकतो? नाही नाही. डिग्री काय विचारतात बस. आणि Talent. एक्सपिरियन्स You should be loaded with talent. लोडेड पाहिजे टॅलेंटनी कंपनीमध्ये. बाकी कोणी काही And विचारत so नाही. you, मग तुम्ही there तिथे जाता working in the center of all those talented people, त्या कंपनीत तुम्ही पण कामाला आहे टॅलेंटेड लोकांच्या मध्ये. you feel weak. मग तुम्हाला अशक्त वाटतं कारण टॅलेंट सोबत तुझ्याकडे अभिषेक पण आहे. You feel very weak. अशक्त वाटायला लागतं की काय लोक आहेत, You don't know what to do. कळतच नाही मग काय In the करायचं. party time, पार्ट्यांना they वगैरे are drinking and you cannot drink. असतातच ना पार्ट्या. And you आणि say, give me lemon juice. सगळे दारू पितात, तुम्ही पिऊ नाही शकत, नाही प्यायचं, पिऊ नाही शकत, नाही प्यायचं, म्हणायचं लेमन ज्यूस द्या. And then you ask for lemon juice आणि तुम्ही लिंबू सरबत मागता. and the others mock at मग you. बाकीचे मस्करी करायचे, देख What man? काय रे, Come on, enjoy. इतना तरुण ताट होते, पिता नाही, नाही नाही पिता नहीं पीता है. म्हणायचं. And you feel weak. ते आगाव आपण डबल आगाव बनायचे And then you sit in one आणि corner. एका कोपऱ्यात तुम्ही बसता. You cannot sit with them कारण also. त्यांच्या सोबत बसायला पण होत नाही. ओ स्पिरिट जमते नाही ना. Because they'll be talking about actors, celebrities and all such कारण things. ते सगळी टिंगल उडवणार, नट नटी सगळ्या गप्पा करणार. You are the only lone person तू there. एकटा बसलाय तिथं कोपऱ्यात. And everybody thinks सगळ्यांना मग वाटतं काय वाटतं, you are you are an introvert. मला जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यांना काय वाटतं, You are सगळ्यांना an असं वाटतं introvert. हा इंट्रोवर्ट आहे, बोलत But नाही you are काय. not. पण तू असा नाहीयेस. You will tell them, तू त्यांना म्हणणार come to my church and you will know whether I am an introvert. माझ्या चर्चला या, मग मला बघा इन ऍक्शन असतो मी सगळी. I take praise and worship. अरे मी प्रेझ अँड वर्शिप घेतो I चर्चमध्ये. sing. मी गातो, I preach. मी प्रीच करतो. Only in the midst of you people, हे तुमच्या लोकांमध्ये अपार्ट I feel weak. माझा जीव गुदमरतो ना रे. कारण हा जीव येशूसाठीच रे. Amen. तो पार्टीत गुदमरतो रे. So don't worry तर काळजी करू if you नका. are weak. तुम्ही जर अशक्त पडलात तर God काळजी is नका still करू. with you. देव तुझ्या सोबत आहे. He will take care of you. देव तुला सांभाळेल. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. That's why many times when I was working in the company, मग अनेक वेळा ना जेव्हा मी कंपनीत कामाला होतो ना, I would rush home. मी कामावरून सुटलो की धावत धावत घरी जायचो. When the bell is to ring, कंपनीमध्ये बेल वाजली, I was the first person to be out of the gate. पहिला माणूस गेटच्या बाहेर पीटर डेव्हिड सिल्वे. Only me first out of those पहिला. hundreds of them. ऑफिस मधून कंपनी मधून शेकडो लोक कामाला होते पण मी पहिला बाहेर असायचो. Because my office was next to the gate. कारण माझं ऑफिस कंपनीच्या गेटच्या शेजारीच होतं. I had to just wait for that मी bell. वाट to बघायचो कधी बेल वाजून कधी मी घरी ring. जाऊ. Immediately I am out. लगेच बाहेर. And then मग all those today who are pastors, आज जे सगळे पास्टर आहेत they were my friends that time. ते त्या काळी माझे मित्र होते. And they used to all gather. सगळे जमायचे. And ते we used माझ्या to be the- कंपनीत पण कामाला होते. We used to be the first people out. ते पण सगळे पटापटा बाहेर यायचे. We feel weak. अशक्त वाटतं रे. Here we feel very strong. इथे शक्तिमान वाटतं. Amen. कारण इथे जात जुळते. Yes. बाहेर जात जुळत नाही, इथे जात जुळते. Let us sing some songs. काही गाणी गाऊयात. And I'm going to pray for some people here. काही लोकांसाठी मी प्रार्थना पण करीन. God is going to deliver some people. देव काही लोकांना सुटकाही देणार He's आहे. going to touch your minds. तुमच्या मनांना स्पर्श करणार आहे, He's going to touch your bodies. शरीराला स्पर्श करणार आहे. Come. हालेलुया. आमेन. And now let the weak say, I am strong. Amen.
Let the poor sing, I am rich, because of all the Lord has done for us. And now, Hallelujah. let the weak say, I am strong. Hallelujah. Let the poor sing, I am rich, because of all the Lord has done for us. Give thanks. Give thanks, Amen. give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because it's given Jesus Christ, His Son. Amen. Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because it's given Jesus Christ, His Son. Give thanks. Amen. Thank you, Jesus. Everybody give thanks. Thank you, Jesus. Lift up your hands and Thank say you, thank you, Jesus. Jesus. Say thank you, Jesus. बड़ा धन्यवाद Say यीशु. thank you, Jesus. बड़ा धन्यवाद यीशु. Say thank you, Jesus. बड़ा ना धन्यवाद यीशु. रमा करमा संदरोरो. Thank you, Jesus. निवेरा बाबा करा बाबा बाबा. Some of you are feeling the pressure काही लोकांना दबाव जाणवतोय. because you are anointed. कारण तुम्ही अभिषिक्त आहात. That's why you are feeling the pressure. आणि म्हणून तुम्हाला प्रेशर जाणवत आहे. Others may not feel the pressure. बाकीच्या लोकांना दबाव नाही जाणवणार. They are like Joab. ते यहोवासारखे आहेत. They don't feel the pressure, त्यांना दबाव जाणवत नाही. but you feel the pressure. पण तुला प्रेशर जाणवतं. At home, घरी, in the workplace, ऑफिस मध्ये, in the church. चर्च मध्ये. Because we cannot do away with people like Joab. कारण यहोवासारख्या माणसांना आपण काही करूही शकत नाही. You will find them everywhere. यहोवासारखी माणसं सगळीकडे सापडतात. Sometimes they are attached to you. कधी कधी ती तुमच्या जवळ असतात. Sometimes they may be unbelieving people at home. कधी कधी घरातली अविश्वासू माणसं पण असतील. They are super talented, आहेत मल्टी टॅलेंटेड. But- पण they have no anointing. अभिषेक नाही ना. And so you feel weak. मग अशक्त वाटतं. Sometimes God allows them to be with you. कधी कधी देव अशा लोकांना तुझ्या बरोबर राहायची परवानगी पण देतो. Why? का? Because कारण God wants you to turn to Him always. देवाची इच्छा आहे की तू देवाकडे नेहमी वळावं. मॅटर देवाच्या हातात द्यावा. I mean, if David wanted, he can just throw him out. हो ना. दावीदाला हवं असतं तर दावीद राजा होता. योआबाला एका क्षणात तो फेकून देऊ शकला असता. But his kingdom can collapse. पण त्याचं राज्य पडू शकलं असतं ना त्याच्यावर. हे जे शहाणपण असतं ना, Yes. हे जे ज्ञान असतं ना, ते That देव only देतो. anointed people can have. आणि ते अभिषिक्त लोकांकडे असतं. हाऊ मच टाइम इट वुड हॅव टेकन फॉर डेव्हिड Yes. टू थ्रो दॅट योआब आउट. पण नाही, No. नाही. तो राजा होता. क्षणात हाकलू शकता असता त्याला कामावरून. But he knows. त्याला माहित आहे. Why should God's kingdom, maybe it may collapse. आणि कदाचित ह्याला And काढून I will have tension. याला काढून राज्य पडलं तर मला टेन्शन होईल जास्त. मग ह्याला आपण Again, I have to build up this army. मग परत हे सगळं सैन्य उभं करायला लागेल. विचारसरणी बघा अभिषिक्त लोकांची कशी असते. अभिषिक्त लोकांचे विचार कसे असतात बघा. तडकाफडकी नसतात ते. I mean, many things you can do, बऱ्याच गोष्टी तू करू शकतोस but you're not doing. पण करत नाहीस. करायच्या नसतात. पावर Because असली तरी सुद्धा. you have the anointing. कारण अभिषिक्त आहेस. You care for God. तुला देवाची काळजी You आहे. love God. देवाचे लोक, देवावर प्रेम आहे तुझं. You are in the building business, not the breaking business. तू बांधायच्या व्यवसायात आहे, तोडायच्या नाही. काही तोडायला किती वेळ लागतो रे. A wife can break the home, एखादी बायको घर तोडू शकते निमिषात. but yet तरी she doesn't नाही तोडत. because of the anointing. अभिषेकामुळे किती वेळ लागतो. नाही तर She एखाद्या feels बाईला. weak, तिला अशक्त वाटतं. but she can break it, ती तोडू शकते but she doesn't पण तोडत नाही because of the anointing. अभिषेकामुळे.
कारण अभिषेक तोडणं शिकवत नाही, अभिषेक जोडणं शिकवतो. तोडायला वेळही लागत नाही, तोडायला अक्कलही लागत नाही, आणि तोडायला अभिषेक सुद्धा लागत नाही. Yes. If only you can understand how David moved. जर फक्त तुम्हाला दाविदाची तळमळ कळली ना, आणि दावीद कसं कार्य करायचा ते कळलं, You will also move in similar fashion. तुम्ही पण तसंच मग राहाल, जगाल. And you will have the result that David had. आणि दाविदाला जे परिणाम मिळाले, रिझल्ट मिळाले, ते तुम्हालाही मिळतील. Master, I pray प्रभू माझ्या देवा, मी प्रार्थना करतो for these people या आलेल्या लोकांसाठी who feel weak ज्यांना अशक्त वाटतं, in all kinds of deployment, सर्व पद्धतीच्या ह्या ज्या काही गोष्टी येतात त्याच्यात, whether in home front घरी म्हणा, or workplace का ऑफिसमध्ये, or church, चर्चमध्ये, or tied up with some friends. का काही मित्रांमध्ये अडकलेले आहेत. Sometimes they feel like David. कधी कधी मग दाविदासारखं त्यांना अशक्त वाटतं I feel weak. की मला आज अशक्त वाटतंय, Though I'm anointed, जरी मी अभिषिक्त आहे, though I go to church, जरी मी चर्चला though जातोय, I pray, प्रार्थना करतोय, yet I feel weak. तरी मला अशक्त वाटतं. It's normal. हे नॉर्मल आहे बरं का, It's normal. हे अबनॉर्मल नाहीये, हे नॉर्मल आहे. Because the problem is not with you. कारण समस्या तुझी नाही आहे, The problem is with Joab. समस्या यहोवाची आहे. यहोवाचा प्रॉब्लेम आहे, तुझा नाही. God will take care of you. देव तुला सांभाळणार आहे. Father, I am praying right now. देव बाप्पा, मी आता प्रार्थना Now, करत if आहे. there are people who feel weak, आता ज्या under लोकांना pressure, अशक्त वाटतंय, प्रेशर खाली, come up in front. I am going to pray for you. त्यांनी पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Sometimes this pressure affects your body. कधी कधी मग या प्रेशरचा शरीरावर परिणाम होतो. Yes, it affects your body. होतो. कधी कधी असलं प्रेशर आलं की शरीराला काही ना काही व्हायला It लागतं, affects your mind. मनावर परिणाम व्हायला लागतात. These days, अलीकडे many of the hospitals have come up not for your physical ailment but for your mind ailment. अनेक दवाखाने शारीरिक आजारांसाठी नाही उघडलेले, मानसिक आजारांसाठी उघडलेले आहेत. So it is affecting both ways. मग दोन्ही रीतीनं परिणाम होतो ना. If your body is weak, your mind will be weak. जर शरीर अशक्त पडलं तर मनही अशक्त But if पडतं. your mind is troublesome, पण मन जर त्रासात आहे it will affect your body. तर शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होणारच आहे. And many of you आणि तुमच्यातले अनेक जण are experiencing that effect in your body. असल्या गोष्टींचा अनुभव घेतायत की ज्याचा परिणाम तुझ्या शरीरावर आता व्हायला लागलाय. You are weak. अशक्त पडतोय, You are young, तू आहेस जवान, fully talented. तरुण आहेस, टॅलेंटेड आहेस, Yet तरी your body is not strong. तुझं शरीर आता बलवान नाही राहिलं, Mind is not strong. तुझं मन कमकुवत झालं. Say, प्रेशर. many don't sleep not because they have physical ailment but mind ailment. अनेक लोकांना रात्रीची झोप येत नाही, काही आजार झालेत म्हणून नव्हे, पण मन शांत नाही, मन थाऱ्यावर नाही म्हणून झोप येत नाही. Today's youth don't sleep. अलीकडचे तरुण मुलं मुली झोपत नाहीत बघा. And people like us, we sleep 7 hours, 8 hours also. आमच्यासारखी माणसं 7-8 तास सुद्धा झोपतात. We get up for prayer, that's a different thing. प्रार्थनेला आम्ही लवकर उठतो, ती गोष्ट वेगळी आहे. Are you under pressure? तुम्ही काही प्रेशर मध्ये आहात का? You'll be delivered this morning. आज सुटका मिळेल, You'll be delivered this morning. आज सकाळी सुटका मिळेल. You may feel weak. तुम्हाला अशक्त वाटत There is असेल, nothing wrong with you. काही चुकलेलं नाही तुझ्यात. You are a child of God. तू देवाचंच लेकरू आहेस, You are a believer. तू बिलीव्हर आहेस, You are in the call of तू God. देवाच्या पाचारणात पण आहेस. Don't curse yourself. स्वतःला शाप नको देऊ की हे काय चाललंय माझ्या जीवनात. It's not your problem. हा प्रॉब्लेम तुझा It's your नाहीये. neighbor's problem तुझ्या शेजाऱ्याचा आहे, who is too close to you. जो खूप तुझ्या जवळ आलाय, तो त्रासदायी आहे. And I'm going to pray right now. आणि मी आता प्रार्थना करणार आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बाप्पा, pray for these people. या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना People करतो, who are under tremendous pressure ज्या लोकांना प्रचंड प्रेशर आहे, and anxiety चिंता आहे, and troubles. त्रास आहेत. They're all multi-talented, सगळे कलागुणी आहेत, super talented. सुपर कलागुणी आहेत, But yet, Lord, तरीही they have pressure. प्रेशर आहे, Pressure. दबाव आहे. They are anointed. अभिषिक्त आहेत They still feel weak. पण अशक्त आहेत. They still feel weak. काराबा शंदोरो. Now, oh God, I'm praying for आता them. माझ्या देवा, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो That you touch them right now की तू त्यांना आता स्पर्श कर and strengthen them. आणि त्यांना ताकद दे. Every sickness, प्रत्येक आजार every devil's attack, आणि सैतानी हल्ला, every Joab's, यवाब,
that are irritating their lives. जे यवाब त्यांच्या आयुष्याला वैताग I देतात, command you मी आज्ञा in करतो the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड या लोकांना, Leave them all in सोड Jesus' सगळ्यांना name. येशूंच्या नावात, Leave them all in Jesus' name. सोड सगळ्यांना येशूंच्या Leave नावात, them all in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. See, that pressure is going away. बघा तो दबाव That जातोय, pressure is going ते away. प्रेशर जात आहे, That tension is going ते away. टेन्शन जात आहे, That trouble is going तो away. त्रास जातोय, That restlessness is going ती away. अशांती जाती In the name of Jesus, येशूंच्या नावामध्ये. I bind and break the power of the devil out मी in Jesus' बांधतो name. सैतानी सामर्थ्य Be तुमच्या careful who is जीवनात there. येशूंच्या Volunteers, नावात. please sing. Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात, Leave in Jesus' name. सोड येशूंच्या Leave their नावात, minds in Jesus' name. त्यांची मन येशूंच्या नावात Leave सोड, their bodies in Jesus' name. त्यांचं शरीर येशूंच्या नावात Every सोड, sickness, प्रत्येक आजार, every disease, रोगराई, I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या Be नावात, gone. सोड त्यांना, Be gone. सोड त्यांना, In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, प्रभू, handle the jobs in their lives. त्यांच्या आयुष्यातले यवाब तू हाताळ, Handle the two sons. ते दोन मुलगे तू हाताळ, Take charge of their lives. त्यांच्या जीवनांचा ताबा घे. It should not affect my Davids. माझ्या दाविदांवर त्याचा परिणाम होऊ देऊ नको, In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Whatever is building pressure in your life, जे काही तुमच्या आयुष्यावर प्रेशर आणत आहे, whoever is building pressure in your life, जो कोणी तुझ्या आयुष्यावर दबाव आणत आहे, my God will handle them. माझा देव त्यांना हाताळेल, My God will handle them. माझा देव त्यांना हाताळेल. You don't take tension. तुम्ही टेन्शन घेऊ नका, You don't worry. तुम्ही काळजी करू You नका, don't fight your battles. तुम्ही तुमची युद्ध लढू नका. Let my God fight your battles. माझ्या देवाला युद्ध लढू दे. You love. तुम्ही प्रेम करा, You be faithful. तुम्ही विश्वासू राहा, You be consistent. तुम्ही सातत्याने You राहा. work for God. तुम्ही देवाचं काम You करत do राहा. what you have been doing. तुम्ही जे करताय ते करत राहा. You do what is right. जे बरोबर आहे ते करा. God will take care of your jobs. देव तुमच्या यवाबांना सांभाळेल. My God will take care of your माझा jobs. देव तुमच्या यवाबांना सांभाळेल. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. हालेलुया. वखराबा शंदो. Thank you, Lord. हिरा बाबा बखराबा सिराबा. Strengthen everyone. प्रत्येकाला शक्ती दे प्रभू. Put your power in them. त्यांच्यात तुझं सामर्थ्य घाल Let them be strong in you. आणि तुझ्यामध्ये त्यांना बलवान कर. Thank you, Father. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I येशूंच्या pray. नावात. Amen and amen and amen. आमेन. Praise आमेन. God. आमेन. Don't देवाला worry धन्यवाद. now. आता काळजी करू नका. God will take care of all your jobs. देव तुमच्या सगळ्या यवाबांना सांभाळेल. Your weakness doesn't mean you're out of the will of God. तुम्ही अशक्त आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही देवाच्या इच्छेच्या बाहेर गेलाय. You are still in the will of God. तुम्ही अजूनही देवाच्या इच्छेतच आहात. It is others who are making you weak, बाकीचे लोक तुला अशक्त करतायत, but God stands for you पण देव तुझ्यासाठी उभा आहे and He will take care of you. आणि देव तुला सांभाळेल. देवाला धन्यवाद.